सन्मान्य सदस्य सुनील राणे. सन्माननीय अध्यक्ष महोदया, 2019-20 च्या पुरवणी मागण्यावरील चर्चेमध्ये नगर विकास यावरील बाब क्रमांक 53 यामधील पायाभूत सुविधा व इतर क्षेत्रातील गुंतवणूक याबद्दल आपले लक्ष वेधण्यासाठी खालील मुद्दे मी मांडत आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, बोरिवली मतदारसंघातील गोराई 1, 2, 3 तसेच चारकोप येथील 3 पासून 9 नंबरच्या सेक्टरपर्यंत जवळजवळ 80,000 ते 1,00,000 लोक राहतात आणि म्हाडाच्या माध्यमातून याच्यामध्ये विकसित केलेल्या भूखंडावर गेल्या 25-30 वर्षापासून यामध्ये असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये प्रश्न निर्माण झाला आहे आणि मग दूषित पाणीच्या प्रश्नाबद्दल गेले कित्येक वर्ष तिथे प्रयत्न करून सुद्धा त्या तिकडच्या नगर विकासाच्या रचनेमध्येच प्रश्न तयार झाला होता. आणि मग एका बाजूला असलेल्या सोसायट्यांच्या क्लस्टरमध्ये आणि क्लस्टर पासून आपण जर बघितलं तर रस्त्याचा भाग हा वरती होता आणि क्लस्टर खाली गेलं होतं. त्यामुळे त्या सोसायट्यांमध्ये जमणारं पाणी आणि सांडपाण्याचा निचरा या दोन्ही लाईनी म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या लाईन्स आणि सांडपाण्याच्या निचरा होण्याच्या लाईन्स या एका बाजूला जात होत्या आणि त्यामुळे गेल्या 30-35 वर्षामध्ये या लाईन आता बदलण्याची आवश्यकता आहे. माननीय अध्यक्ष महोदय, आपल्या वतीने सरकारला मी सांगू इच्छितो की या लाईनचा प्रश्न जो आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गोराईच्या पलीकडे खाडीच्या पलीकडे असलेल्या गावामध्ये सुद्धा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासोबतच नगर रचना करत असताना त्या काळी 1985 साली तेव्हा त्या लोकवस्तीचा विचार करत असताना मला असं म्हणावंसं वाटतं की लालबाग, परळ, शिवडी, वरळी, भायखळा इथून मराठी कोकणी माणूस स्थलांतरित होऊन त्या परिसरामध्ये गेला, चारकोपला गेला आणि आता त्या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की त्यांनी तळमजला अधिक एक मजला जो बांधला त्यामध्ये आपण अनेक वेळेला म्हाडाच्या माध्यमातून त्यांना नोटिसा दिल्या, पण मला असं वाटतं की त्यांना नियमित करण्याचे अधिकार माननीय अध्यक्ष महोदयांच्या मार्फत सरकारला कळवावेत आणि म्हाडाने हे या इथेच आहे सरकारमध्ये आणि त्यांनी ते करावेत अशी माझी विनंती आहे. त्याचसोबत एक दुसरा मुद्दा आहे की नगर विकास विभागाच्या अंतर्गत बीडीडी चाळीच्या विकासाबाबत पूर्व मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजींनी ऐतिहासिक निर्णय घेतला होता. जवळजवळ 207 बीडीडी चाळीचा विकास करण्याची योजना अंमलात आणली आणि त्याचं काम सुरू झालं. माझी विनंती आपल्या मार्फत सरकारला आहे की वरळी नामजोशी मार्ग, डिलाईल रोड आणि विशेष करून शिवडी आणि नायगाव येथील बीडीडी चाळीचा विकास करण्याची गतिमानता आणण्याची गरज आहे. जवळजवळ 16,500 कुटुंबांना 500 चौरस फुटाची घर देण्याची योजना आहे. त्यामध्ये विशेष करून अध्यक्ष महोदय आपलं लक्ष वेधण्याची मी इच्छा व्यक्त करतो की त्यामध्ये राहत असलेल्या 3,000 पोलीस कुटुंबांना घर देण्याची व्यवस्था आपण करत आणली होती. त्या पोलिसांना भाडेकरू हक्क देण्याची योजना आपण केली होती. माझी विनंती आपल्यातर्फे सरकारला आहे की वरळीमध्ये, डिलाईल रोडमध्ये, नायगावमध्ये जवळजवळ 3,000 पोलिसांची कुटुंब त्यामध्ये गेले 30 वर्षापासून अधिक राहतात. एका बाजूला त्यामध्ये राहत असलेला भाडेकरू 17 रुपये भाडं भरायचा, पोलीस असलेला त्या ठिकाणी राहत असलेला परिवार वडील पोलीस, मुलगी पोलीस, मुलगा पोलीस अशा वेळेला त्यांच्या पगारामधून किमान 15,000 रुपये प्रत्येकाच्या पगारातून कापले जायचे. म्हणून पोलिसाला 30 वर्ष ज्याला पूर्ण झाली त्याला नियमित करून भाडेकरूचे हक्क प्रदान करावेत असं आपल्या मार्फत मी सरकारला सांगू इच्छितो. आणि हे एक शेवटचा मुद्दा आहे, दुग्ध व्यवसाय विकास व वितरण बाब क्रमांक 39 यामध्ये आपण असं म्हटलं आहे की जवळजवळ अतिरिक्त दुधाचे दूध भुकटीत रूपांतरण व दूध भुकटी निर्यात यावरील अनुदानाचा खर्च भागविण्यासाठी ₹100 कोटी इतक्या रकमेची तरतूद करण्याची ठरविण्यात आली आहे. अध्यक्ष महोदय, माझी आपणास विनंती आहे की मुंबई शहराला दूध पुरवठा करणारी जशी आरे डेअरी आहे तशीच वरळी डेअरी होती. कधी काळी या वरळी डेअरीमध्ये 25 लाख लिटर दुधाचं वितरण केलं जायचं. माझी विनंती आपल्यातर्फे सरकारला आहे की या वरळी डेअरीच्या 15 एकराचा विकास करून त्यामध्ये अत्यावत डेअरीचं निर्माण करून मुंबई शहराला सकस दुधाची योजना लागू करावी अशी माझी आपल्याला विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय अध्यक्ष महोदय, 2019-20 पुरवणी मागणी यावरील चर्चेमध्ये
बाब क्रमांक 56 ते 62च्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागातील खालील मुद्दे प्रकर्षाने मांडत आहे। मुंबईतील गोराई गाव येथील पोलीस स्टेशनची इमारत जर आपण बघितली तर त्या पोलीस स्टेशनच्या इमारतीमध्ये PWDच्या माध्यमातून त्याचं दुरुस्तीचं आणि सर्व प्रकारचं काम केलं जातं। पण त्या पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर अशी स्थिती आहे की छपरावरून गळणारं पाणी म्हणून वरती घातलेलं प्लास्टिक आणि त्याचसोबत छपरावरून गळणारं पाणी आतमध्ये येतं म्हणून आतमधून सुद्धा लावलेलं प्लास्टिक, याच्यामध्ये कुठेतरी जीर्ण आणि जुन्या झालेल्या या इमारतीला तात्कालिक रिपेअरिंग करण्याची आवश्यकता आहे। अध्यक्ष महोदय, वरळी तसेच माहीम, ताडदेव आणि पोलीस वसाहतीच्या या सर्व सार्वजनिक बांधकामाच्या माध्यमातून या इमारती रिपेअर केल्या जातात, दुरुस्ती केली जाते। सार्वजनिक बांधकाम खात्याचा एक अजब न्याय आहे, म्हणजे बिल्डिंग रिपेअरिंग करायची असेल तर संपूर्ण पोलीस कुटुंबांना त्यामधून तिथनं बाजूला केलं जातं। त्याच्याऐवजी जर ती बिल्डिंग रिपेअरिंग करायची असेल तर त्या पोलीस कुटुंबांना सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत न्याय देण्याची आवश्यकता आहे। PWDच्या सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत मुंबईतील बाल सुधारगृहांचं सुधारित काम करण्याचं त्यांच्याकडे काम दिलं जातं आणि त्यामध्ये वेळोवेळी या बाल सुधारगृहांमध्ये असणाऱ्या लहान मुलांच्या आरोग्याला घातक होईल अशा पद्धतीच्या त्या जुन्या आणि जीर्ण झालेल्या इमारती आहेत आणि त्यामुळे तिकडचे रस्ते, तिकडची शौचालयं, त्या जुन्या झालेल्या इमारती आता PWDच्या खात्यामार्फत तिथे विशेष निधी देण्याची आवश्यकता आहे। पाणी पुरवठा व स्वच्छता बाब क्रमांक 180च्या अनुषंगाने गोराई चारकोप येथील जुन्या जीर्ण पाईपलाईन म्हणजे जवळजवळ गेले 35 वर्षापासूनच्या या पाईपलाईन बदलण्याची आवश्यकता आहे। त्याच्यासाठी 50 कोटीची तरतूद अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत या सरकारतर्फे करावी। स्वच्छताच्या विभागामध्ये गोराई डम्पिंग ग्राउंड हे गेले अनेक वर्ष नंतर आंदोलनानंतर बंद करण्यात आलं आणि ते बंद केल्यानंतर कचरा वर्गीकरणाच्या माध्यमातून आता वेगवेगळ्या ठिकाणी शहराच्या मध्यभागी भर वस्तीमध्ये हे कचरा वर्गीकरणाचे डेपो निर्माण करण्यात आले आहेत। ते कृपया करून थांबवण्यात यावेत अशी मागणी अध्यक्ष महोदय आपल्यातर्फे सरकारला करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। सुनील राणे सर। सन्माननीय अध्यक्ष महोदय, औचित्याच्या मुद्द्याद्वारे मुंबईतील बोरिवली क्षेत्रातील खादी ग्रामोद्योग म्हणजेच कोरा केंद्राच्या साधारणतः 25 एकर जागेपैकी काही एकर जागेवर हॉस्पिटलचं रिझर्वेशन आहे, पण साधारणतः देश स्वतंत्र झाल्यापासून काही कागदपत्रे त्याच्यामध्ये असे आहेत की या जागेबाबत असलेल्या वादाबद्दल गेल्या 2 महिन्यापूर्वी शासनाने या सर्व जमिनी शासन दरबारी जमा करून घेतल्या होत्या। पण अध्यक्ष महोदय की यामध्ये ज्यांच्या ताब्यामध्ये या जमिनी आहेत त्यांनी हायकोर्टामार्फत त्याच्यावर स्थगिती मिळवलेली आहे। मग स्थगितीच्या माध्यमातून माननीय आपल्यातर्फे मला हे सांगावंसं वाटतं की सभागृहाच्या माध्यमातून सरकारने या स्थगितीबाबत निर्णय घेऊन मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी असलेल्या रिझर्वेशन या जागेवर जी आहे त्याच्याबाबत निर्माण करण्याच्या बाबतच्या सूचना आणि तसाच माननीय उच्च न्यायालयामध्ये स्थगिती उठवण्याबाबत या सरकारला आपण निर्देश देण्याची विनंती मी आपल्या मार्फत या सरकारला करतो। सुनील राणे। सन्माननीय अध्यक्ष महोदय, पुरवणी मागणी क्रमांक एकूण बाब क्रमांक 34-35 नगर विकास, बाब क्रमांक 37-38 सार्वजनिक बांधकाम आणि महसूल व वने बाब क्रमांक 10 या बाबतीत बोलण्यासाठी मी उभा आहे। गोराई गावामध्ये, बोरिवली येथील मतदारसंघामधील गोराई गावामध्ये पोलीस स्टेशनची इमारत एका भाड्याच्या भूखंडावर उभी आहे आणि पोलिसांची अवस्था अशी आहे, माननीय महसूल मंत्र्यांना माझी विनंती आहे की या बाबतीतला आपण हिवाळी अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडला होता की गोराई सारख्या ठिकाणी जिथे मुंबईच्या पर्यटनाच्या बाबतीत शनिवार रविवारी 25 ते 30 हजार लोक येतात, पण तिथे असलेल्या शासनाच्या पोलीस स्टेशनला भूखंड मिळण्यासाठी पोलिसांना अनेक वेळेला आपल्याकडे यावं लागतंय। आपण तिथे निधी दिला पाहिजे आणि नवीन इमारत पोलीस स्टेशनची तिथे बांधली पाहिजे अशी माझी मागणी आहे। त्याचबरोबर महसूल आणि वने विभागामध्ये अध्यक्ष महोदय, महसूल व वने विभागाच्या माध्यमातून बोरिवली येथील नॅशनल पार्कचं आंतरराष्ट्रीय
असं आपण नॅशनल पार्क तिथे उभं करावं. त्यामध्ये वनीकरण, वन्य प्राणी व्यवस्थापन, पर्यावरण विकास याच्या बाबतीमध्ये कोणतीही निधीची तरतूद आपण या पुरवणी मागण्याच्या माध्यमातून केलेली नाही. तर किमान 50 कोटीची तरतूद आपण बोरिवली येथील नॅशनल पार्कचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा विकास करण्यासाठी करावी अशी माझी मागणी आहे. नगर विकासाच्या माध्यमातून बोरिवली येथील चारकोप गोराईमध्ये आज त्या चारकोप गोराई परिसरामध्ये किमान 1 लाख लोक राहतात आणि त्या 1 लाख लोकांची सतत मागणी असते की जुन्या आणि जीर्ण झालेल्या पाईपलाईन मधून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अतिशय कमी प्रमाणामध्ये पाणी येतं आणि मग तिथे कमी दाबाने येणाऱ्या पाण्याच्या बाबतीतले प्रश्न निर्माण झाले. त्याच वेळेला जुन्या आणि जीर्ण झालेल्या ड्रेनेजच्या लाईन बद्दल सुद्धा प्रश्न निर्माण झाले. गेले 35 वर्ष म्हाडाचा नियोजन शून्य ठिसाळाचा कारभार तिथे सुरू आहे. अध्यक्ष महोदय, वेळोवेळी आपण म्हाडाला हे सांगण्याचा प्रयत्न केला, पण गेल्या 3-4 महिन्यापासून हे सरकार आल्यापासून आपण सतत नगर विकासाच्या माध्यमातून या नगर रचनेबाबत प्रश्न निर्माण झाल्याबद्दल आपण निधीची मागणी केली आणि मग पिण्याच्या पाण्याची योजना असेल, ड्रेनेज लाईन असेल, या बाबतीतला आपण 50 कोटी रुपयाचा निधी चारकोप गोराईच्या या विकास कामासाठी मागण्याची तरतूद आपण मागच्या हिवाळी अधिवेशनात केली होती. ती सुद्धा आज कुठेही दिसत नाही. त्या नगर रचना करत असताना जर मग म्हाडा असेल, MMRD असेल, जर आपण त्यामध्ये लक्ष दिलं नाही तर काय होतं हे गोराई चारकोप मध्ये गेल्यानंतर आपल्याला दिसेल. त्या विभागामध्ये तळमजला +1, तळमजला +2, तळमजला +3 अशी बांधकामं केली गेली. त्यामुळे किमान तळमजला +1 अध्यक्ष महोदय ही बांधकामं नियमित करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकामाच्या बाब क्रमांक 3738 मध्ये शासकीय इमारती म्हणजे पोलिसांच्या इमारतीविषयी, पोलिसांच्या राहण्याच्या पद्धतीविषयी इथे तक्रार करतोय, पण आपण कोणतीही भूमिका सरकारच्या माध्यमातून इथे जाहीर करत नाही. पण मुंबई शहरामध्ये राहत असलेला पोलीस आणि महाराष्ट्रामध्ये राहत असलेल्या पोलिसाच्या निवासस्थानाच्या विषयी कोणतीच आपण भूमिका घेत नाही, निधीची तरतूद करत नाही. पण त्याकडे लक्ष देण्यासाठी सरकारला वेळ नाही, निधी नाही. माझी आपल्याकडे ही मागणी आहे की ही निधीची तरतूद मुंबई शहरामध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये किमान 100 कोटीची करावी अशी माझी मागणी आहे. त्याचसोबत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून बाल सुधारगृहांची स्थिती अतिशय नाजूक आहे. याची स्थिती इतकी नाजूक झाली आहे, गेले 3 महिने याच्याकडे लक्ष द्यायला या सरकारला वेळ नाही. अध्यक्ष महोदय, माझी मागणी आहे की बाल सुधारगृहांची स्थिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्यामध्ये लक्ष देऊन ती सुधारित करण्यासाठी आपण निर्देश द्यावेत अशी माझी विनंती आहे. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, गिरणी कामगारांच्या बाबतीत काल झालेल्या निर्णयामध्ये गिरणी कामगारांना जी घरं आपण देणार आहोत 9.5 लाखाच्या किमतीऐवजी 18 लाख रुपये किंमत केली. या रविवारला अध्यक्ष महोदय, या रविवारला 300 घरांची सोडत सरकार करणार आहे. तर सरकारला माझी विनंती आपल्या माध्यमातून की किंमत ही 9.5 लाख रुपयापर्यंतच ठेवावी, अन्यथा गिरणी कामगारांमध्ये असंतोष आणि संतापाचं वातावरण आहे. रविवारची लॉटरी गिरणी कामगार होऊ देणार नाहीत अशी स्थिती आहे. त्यामध्ये आपण लक्ष घालावी माझी विनंती आहे. सुनील राणे. अध्यक्ष महोदय, ग्रामविकास विभाग, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भाग क्रमांक 85 ते 94 आणि बाब क्रमांक 60 ते 67 या विषयांकरता बोलण्याकरता मी उभा आहे. ज्या पद्धतीने मुंबई शहरामध्ये शिधा वाटप पत्रिकेच्या माध्यमातून रेशनिंगचं वाटप केलं जातं, त्यामध्ये पिवळ्या रंगाचं कार्ड, केशरी रंगाचं कार्ड, सफेद रंगाचं कार्ड अशा या कार्डाचं वाटप करत असताना या कार्डावर जेव्हा रेशनिंगचं वाटप केलं जातं त्यामध्ये इतक्या प्रमाणात त्रुटी आहेत की त्या त्रुटी जर शोधत असताना असं लक्षात येतं की महिन्यामध्ये जर 200 कार्डावर रेशन द्यायचं ठरलंय एखाद्या रेशनिंगच्या दुकानामध्ये, तर त्या रेशनिंगच्या दुकानामध्ये असलेला साठा त्या महिन्याचा, नंतर तो वितरित केल्यानंतरचा उरलेला साठा आणि पुन्हा दुसऱ्या महिन्यामध्ये मिळणारा अतिरिक्त साठा, या संपूर्ण कालावधीमध्ये त्या शिधा वाटप कार्यालयामध्ये गेल्यानंतर जाणवतं की हा सगळा साठा जो आलेला आहे
त्याचं कुठेही रेकॉर्ड, जे काही रेकॉर्ड ठेवलेलं असतं त्याच्यामध्ये इतकी प्रचंड तफावत आहे. याच्यामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. दुकाने परवाने जी दिलेली आहेत, ज्या दुकानांना शिधा वाटप कार्यालय म्हणून परवाने दिलेले आहेत, त्यांची जागा बदलण्याच्या बाबत, म्हणजे मुंबईमध्ये तर असं आहे की शिधा वाटप कार्यालय या सेक्टरमधून त्या सेक्टरमध्ये, या गल्लीमधून त्या गल्लीमध्ये, विशेष करून मुंबई उपनगरामध्ये, तर याच्या बाबतीतलं धोरण निश्चित करण्याची गरज आहे. दुकान बंद करायचं असेल, म्हणजे दुकान बंद करायचं म्हणून शिधा वाटप अधिकारी अचानक बोर्ड लावून टाकतो की हे दुकान बंद करण्यात आलेलं आहे. जिथे सामान्यपणाने गोरगरीब जनता ज्या दुकानामध्ये जाते त्या दुकानामध्ये गेल्यानंतर असं जाणवतं की कित्येक महिने यामध्ये रेशनच येत नाही, किंवा रेशन वाटपाची जी व्यवस्था आहे ती व्यवस्थाच बंद पडलेली आहे. त्यामुळे ही दुकानं बंद करण्याची जी कारवाई आहे, ज्याला आपण मान्यता देतो सरकार म्हणून, त्याच्या बाबतीत सुद्धा धोरण निश्चित करण्याची गरज आहे. न वापरलेली शिधापत्रिका हा एक वेगळाच आणखीन एक कारण आहे की ज्याच्यामध्ये आपण ती शिधापत्रिकेच्या वर, मग ती पिवळ्या रंगाची असेल तर त्यामध्ये निश्चित करून आपण दिलेलं असतं की 2 रुपये किलोने तांदूळ, गहू जे काही आपण देतो तर ते किती किलो द्यावं. आणि जर 100 शिधापत्रिका त्या वापरल्याच गेल्या नाहीत, मग त्याचं जे उरलेलं धान्य असतं ते कुठे जातं. आणि त्यामुळे ह्या सगळ्या प्रकरणांची, म्हणजे विशेष करून मुंबईच्या उपनगरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये भ्रष्टाचार आढळतो की ही धान्याची कोठारं भरलेली असतात, पण सांगतात की याच्यामध्ये हे धान्य नाही, हा गहू नाही, हा तांदूळ आलेला नाही. त्यामुळे याच्यात आपल्या मार्फत आपण सरकारला विनंती करावी की ह्या सगळ्या शिधापत्रिका, मग पिवळ्या, केशरी, सफेद, आता नवीन शिधापत्रिका आपण दिल्यानंतर आपण जी अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत त्यांना धान्य मिळालं पाहिजे, त्यांना धान्यच मिळत नाही. आणि त्यांना धान्य का नाही मिळत, तर मग पिवळ्या रंगाचे शिधापत्रिका धारक धान्य किती नेतात याच्या बाबतीतला इतकी मोठी तफावत असते की ती तफावत उघडकीला आणली म्हणजे एक एक छोट्या छोट्या दुकानामध्ये, म्हणजे उदाहरणार्थ बोरिवलीच्या मतदारसंघामध्ये 71 दुकान आहेत. या 71 दुकानांचा तपशील घेतल्यानंतर जाणवतं की समजा 10,000 म्हणजे 1,000 क्विंटल समजा गहू राहिला तर तो पुढच्या महिन्यामध्ये कॅरीड फॉरवर्ड झाला पाहिजे, आणि पुढच्या महिन्यामध्ये येणारा 10,000 किलो गहू कुठे गेला. मला वाटतं की या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्या मार्फत सरकारला ही गोष्ट नक्कीच चौकशी मार्फत केली पाहिजे. ग्रामविकासच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय, विशेष करून कोकणातल्या पावसाळ्याच्या नंतर एप्रिल मे महिन्यामध्ये कोकणामध्ये अत्यंत पाण्याचं दुर्भिक्ष असतं. का असतं तर तो आपल्या डोंगरावरून निघणारा सगळं पाण्याचा निचरा हा समुद्रापर्यंत जातो, आणि मग तिथे त्या पर्येमध्ये, म्हणजे ज्याला आपण कोकणामध्ये वरना जो धबधबा येतो आणि समुद्राकडे जातो, त्याच्यामध्ये पर्येमध्ये बांधाची आवश्यकता असते, ज्याला आपण चेक डॅम्स म्हणतो. माझी आपणास अशी विनंती आहे की आपल्या या तरतुदीमध्ये, पुरवणी मागण्यांमध्ये माझी अशी विनंती आपणास आहे अध्यक्ष महोदय की विशेष करून कोकणामध्ये बंधाऱ्याची आवश्यकता आहे, त्याच्यात याच्यामध्ये कोणतीच तरतूद केली नाही, तर ती तरतूद केलेली असावी अशी माझी मागणी आपल्यातर्फे सरकारला आहे. धन्यवाद. सुनील राणे. अध्यक्ष महोदय, मुंबई महानगरपालिकेच्या भूखंडावर उभ्या असलेल्या 252 इमारतींचे लीज संपून जवळजवळ 12 ते 15 वर्ष झाली आहेत, आणि मग त्यावर उभ्या असलेल्या इमारती या 100 वर्षाहून जुन्या आहेत, आणि मोडकळी झालेल्या या इमारती पुनर्बांधणीच्या प्रतीक्षेत असून केवळ महानगरपालिकेचे लीज धोरण दीर्घकाळ प्रलंबित असल्याने त्या इमारतीमधील मध्यमवर्गीय भाडेकरू अत्यंत चिंतेत आहेत. सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्याबाबत एक बैठक घेतली होती, आणि बैठक घेतल्यानंतर त्यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिलं होतं की या लीजच्या बाबतीतलं धोरण निश्चितपणाने मुंबई महानगरपालिका येणाऱ्या कालावधीमध्ये आणेल, आणि या इमारती अशा आहेत की कोणत्याही क्षणी कोसळून जीवितहानी होऊ शकते. लीज धोरण 2-3 वेळा स्थायी समितीमध्ये मंजूर झालं होतं, आणि मंजूर होऊनही महापालिकेमध्ये कशामुळे ते अडलंय हे अजूनही आपल्याला समजत नाहीये. त्यामुळे याच्या बाबतीतलं माझं आग्रहाचं मागणं असं आहे की माननीय अध्यक्ष महोदयांच्या माध्यमातून सरकारला हे विचारण्यात यावं की या इतक्या 100 वर्षाच्या जुन्या इमारतींचं लीज धोरण कधीपर्यंत आपण करणार आहात, आणि त्याबद्दल सन्माननीय अध्यक्ष महोदयांनी त्यांना निर्देश देण्याची आवश्यकता आहे की सर्व कामकाज झालेलं आहे, असं असताना सुद्धा या बाबतीतलं धोरण निश्चित होत नाही.
त्या इमारती पडायला आल्या आहेत, 100 वर्षाच्या जुन्या आहेत आणि अशा पद्धतीने जर याच्यामध्ये कारवाईच होत नसेल तर महानगरपालिकेमध्ये हे कोण अडवून ठेवतंय हे धोरण, याच्याबद्दलचे आपण निर्देश नक्कीच द्यावेत अशी माझी मागणी आपल्याकडे. सुनील राणे. अध्यक्ष महोदय, 293 अन्वय प्रस्तावावर बोलण्यासाठी मी उभा आहे. एसआरएच्या या विभागाचे कामकाज खऱ्या अर्थाने आमूलाग्र पद्धतीने बदलण्याची गरज आहे. आपण बघितलं असेल, सन्माननीय प्रत्येक सदस्याने या मुंबईच्या प्रश्नाबाबत बोलत असताना एकच गोष्ट सांगितली की पात्र अपात्र या विषयामध्ये गरीब नागरिक भरडले जातात. आणि मग जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, निष्कासन अधिकारी, महानगरपालिका, म्हाडा या ठिकाणी आपण जर बघितलं अध्यक्ष महोदय तर खरोखर तो गरीब माणूस दररोज आपली फाईल घेऊन फिरत असतो, पण त्याला उत्तर देण्याचं काम अनेक वेळेला असं होतं की वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून एसआरए योजना जरी लागलेली असली तरी त्या एसआरए योजनेच्या माध्यमातून वेगळ्या योजना तिथे जेव्हा राबवल्या जातात, नाला रुंदीकरण असेल, रस्त्याचं काम असेल, जुन्या वस्तीचं निर्मूलन असेल, तिकडच्या लोकांना पीएपी देण्याची जी भूमिका असते त्या पीएपीच्या भूमिकेमध्ये सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होतं की पीएपी रिहॅबिलिटेशन केल्यानंतर त्या रिहॅबच्या बिल्डिंगमध्ये पीएपीला घुसवलं जातं. मग तिकडचा मूळ झोपडीधारक जो असतो त्या झोपडीधारकाला पात्र झाल्यानंतर तिकडे घरच नसतं, त्याच्यामुळे मग बाहेरच्या ठिकाणाहून पीएपी आणून त्या ठिकाणी ठेवलं जातं. याच्याबद्दल कुठेतरी विचार करण्याची आवश्यकता आहे. एक महत्वाचा मुद्दा असा आहे की जसं छोट्या छोट्या या झोपडपट्ट्या समजा म्हाडाच्या जमिनीवर असतील, महानगरपालिकेच्या जमिनीवर असतील किंवा कलेक्टरच्या जमिनीवर असतील, तसंच रेल्वेच्या जमिनीवरच्या झोपडपट्टीला जर एसआरए लावला तर त्याच्यानंतर त्या झोपडपट्टीच्या माध्यमातून त्या झोपडीधारकाला अनेक ठिकाणी खेटे मारावे लागतात. आणि मग ते खेटे मारत असताना त्याचं उत्तर कोणच देत नाही. आणि उत्तर विचारायला गेलं तर सांगतात की रेल्वेची जमीन आहे, म्हाडाने त्याच्यावरच्या जमिनीच्या बाबतीतला निर्णय घेत नाहीत. एसआरएकडे गेल्यानंतर एसआरए म्हणतं की जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारीकडे जा. आणि मग अशा पद्धतीने त्या गरीब नागरिकाच्या झोपडपट्टीच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होतो. अध्यक्ष महोदय, माझी आपणास अशी विनंती आहे की आपल्या माध्यमातून या पात्र अपात्रचे निकष करण्यासाठी आपण निर्देश द्यावेत. त्याला एक टाइम फ्रेम करावं की कोणत्या कालावधीमध्ये ही योजना पूर्ण होईल. 2004 पासूनच्या योजना आहेत अध्यक्ष महोदय, पूर्णच होत नाहीत. त्यामुळे माझी अशी आपणास विनंती आहे की या एसआरएच्या योजनांमध्ये आज माननीय मंत्री महोदयांचा मोठा इंटरव्ह्यू आलाय, सीओचा इंटरव्ह्यू आलाय, विपिनचा इंटरव्ह्यू आलाय आणि त्यांनी म्हटलंय की मी 30 दिवसामध्ये 33 निर्णय घेतले. तर माननीय मंत्री महोदयांनी ते 33 निर्णयांची जी काही यादी आहे ती सर्व सन्माननीय सदस्यांना द्यावी, म्हणजे आपल्या या इतक्या वेगाने काम करण्याच्या पद्धतीला आम्हाला सुद्धा लक्षात येईल की आपण ही 33 कोणती निर्णय घेतलेले आहेत. आणि म्हणून माझी विनंती आहे स्थगितीची असावीत. झालं. त्याच्यामुळे माझी विनंती आपणास आहे. धन्यवाद अध्यक्ष महोदय. सुनील राणे. अध्यक्ष महोदय, मी 2 मुद्द्यावर बोलणार आहे. म्हणजे एकच मुद्दा आहे औचित्याचा, ज्याच्यामध्ये बोरिवली मतदारसंघामध्ये महानगरपालिकेची रुग्णालय आहेत. शताब्दीच्या बाबतीमध्ये अनेक वर्ष त्याच्यामध्ये कारवाई होण्याच्या बाबतीत शताब्दी रुग्णालयामध्ये असलेली सगळी उपकरणं बंद असून त्यामध्ये कारवाईची मागणी अनेक वर्षापासून आपण करतो आहोत. आणि मग त्या भगवती रुग्णालयाच्या बाबतीत आपण वेळोवेळी निर्देश देऊन सुद्धा म्हणजे भगवती आणि शताब्दी या दोन्ही रुग्णालयांची स्थिती फार नाजूक आहे. आणि मग त्यामध्ये आपण अनेक वेळेला बघितलं की महानगरपालिकेला आपण निर्देश देऊन सुद्धा महानगरपालिका त्याच्यामध्ये कोणतीच भूमिका घेत नाही. आणि त्यामुळे यावेळेला पुरवणी मागण्यामध्ये चर्चा करत असताना महानगरपालिकेसाठी तरतूद करण्याची निधीची जी आवश्यकता असते, प्रत्येक वेळेला आपण बघितलं की महानगरपालिकेला सरकार म्हणून आपण तिकडे निधी वळता करतो आणि निधी वळता केल्यानंतर महानगरपालिका त्या रुग्णालयांची परिस्थिती सुधारण्यासाठी तो निधी वापरते. पण गेले कित्येक वर्षापासून शताब्दी आणि भगवती रुग्णालय बोरिवलीमध्ये असून त्याचा फायदा आजूबाजूच्या सर्व किमान 10-12 लाख लोकांना होत असतो. पण त्यामध्ये निधीची तरतूद केल्यानंतर सुद्धा त्यामध्ये सुधारणा होत नाही. त्यामुळे अध्यक्ष महोदय, माझी आपणास विनंती आहे की सरकारला आपण या बाबतीमध्ये निर्देश देऊन एका टाइम फ्रेम मध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चितपणाने या दोन्ही रुग्णालयांच्या बाबतीमध्ये शताब्दी आणि भगवती
या दोन्ही रुग्णालयांची स्थिती सुधारण्याबाबत कारवाई करण्याचे निर्देश आपण द्यावेत. धन्यवाद. सुनील राणे. सत्ताधारी पक्षाच्या 293च्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी मी उभा आहे अध्यक्ष महोदय. 15 वर्षामध्ये अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये 3 प्रस्ताव आलेले दिसतात आणि त्यामध्ये पहिला प्रस्ताव साधारणतः 30 मार्च 2007 रोजी याच म्हणजे विधान परिषदेमध्ये सादर केला गेला होता आणि त्यात काय लिहिलं होतं तर निधी अभावी व नियोजनाअभावी सर्व स्तरावर कोकण प्रदेशाकडे शासनाचे होणारे जाणून बुजून दुर्लक्ष या विषयामध्ये सुद्धा सन्माननीय ज्येष्ठ सदस्य भास्करराव जाधवांनी हा प्रस्ताव विधान परिषदेत ठेवला होता. साधारणतः 4 एप्रिल 2016 रोजी 15 वर्षामधला कोकणाच्या बाबतीतला दुसरा प्रस्ताव सन्माननीय ज्येष्ठ सदस्य भास्कररावांनी त्यावेळेला सुद्धा ठेवला होता आणि मी आपल्याला सांगतो की यावेळचा प्रस्ताव सुद्धा सन्माननीय भास्कररावांनी ठेवला तो प्रस्ताव आणि हा प्रस्ताव सुद्धा सारखाच आहे. म्हणजे याचा अर्थ असा की 2007 पासून ते 2020 पर्यंत या कोकणाकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. म्हणजे दुर्लक्ष का होत आहे तर मग आपण बघितलं तर सिंधुदुर्ग रत्नागिरी म्हणजे रायगड सुद्धा कोकणाचा भाग आहे, मुंबई ठाणे, पण सिंधुदुर्गाला आपण एका बाजूला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केला, त्याच बाजूला असलेल्या रत्नागिरीला म्हणजे यामध्ये मंडणगड, दापोली, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी या सगळ्या विभागाचा समावेश असताना सुद्धा रत्नागिरी जिल्ह्याला आपण पर्यटनाचा जिल्हा म्हणून घोषित करत नाही. माझी मागणी आपल्याकडे अध्यक्ष महोदय या सरकारकडे आहे की जर सिंधुदुर्गाला आपण पर्यटनाचा जिल्हा म्हणून विकसित होण्याचे आदेश देतो, जिल्हा म्हणून घोषित करतो, पण एका बाजूला असलेल्या रत्नागिरीवर आपण कायम म्हणजे राजनजी साळवी इथे सन्माननीय सदस्य बसलेत, आपल्याला माहिती आहे की राजापूर रत्नागिरी यामध्ये 100 किलोमीटरचं अंतर आहे आणि मग पर्यटनाचा जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग घोषित करतो पण रत्नागिरी करत नाही. या कोकणामध्ये गेले 19 वर्ष उद्योग उभा करण्यासाठी खटाटोप मी केला का तर हे दाखवून देण्यासाठी की गिरणी कामगाराचा मुलगा हा कोकणात जाऊन सुद्धा उद्योग उभा करू शकतो म्हणून प्रयत्न केला अध्यक्ष महोदय. पण दुर्दैवाने असं सांगावं असं वाटतं त्यामध्ये राजकारण करत नाही. सन्माननीय शिवसेनेचे सदस्य इथे बसले त्यांना सुद्धा माहिती आहे. माझी अध्यक्ष महोदय आपल्याकडे ही विचारणा आहे की या 5 वर्षाच्या आधीच्या 15 वर्षामध्ये कोकणाला काय मिळालं आणि त्या 15 वर्षामध्ये कोकणामध्ये तेच आंबा, काजू, फणस, कोकम याच्या पुढे आपण काही गेलोच नाही. आणि मग जात का नाही? पर्यटनाला आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा, रस्ते बांधणी, पुलांची निर्मिती, विमानतळाची निर्मिती. मला आठवतं की सन्माननीय माजी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींकडे मी सारखी मागणी करायचो, ते सुद्धा ती मागणी पूर्ण करण्यासाठी रत्नागिरीचा विमानतळ चिपी विमानतळासोबत सुरू व्हावा. पण आपण बघितलं की चिपी विमानतळाची स्थिती नितेशजींनी आताच सांगितली आणि मग रत्नागिरी विमानतळ जर होणार नाही तर रत्नागिरीमध्ये येणाऱ्या पर्यटनाची आणि पर्यटकाची व्यवस्था आपण कशी करू शकतो? मी अध्यक्ष महोदय 19 वर्ष रत्नागिरीतल्या गणपतीपुळे आणि मालगुणमध्ये काम केलं. पर्यटनाच्या दृष्टीने संपूर्ण जिल्हा विकसित व्हावा म्हणून प्रयत्न केले. पाण्याचं दुर्भिक्ष असताना 4.5 कोटी ते 8 कोटी लिटरचा तलाव शासनाचे पैसे न घेता बांधून काढला. समुद्रापासून 600 मीटर अंतरावरती उंच डोंगरावर 9 किलोमीटर अंतर समुद्राच्या वाळूच्या खालून पाईपलाईन घेऊन गेलो आणि कळसुंडीच्या धरणामधून पाणी घेतलं. मला खेदाने सांगावंसं वाटतं अध्यक्ष महोदय, राजकारणाच्या पलीकडे जाऊन अनेक सन्माननीय सदस्य कधी आमदार असतात, कधी मंत्री असतात, पण एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता जर काम करतो, सामाजिक चळवळीतून तिथे काम उभं करतो ज्याच्या माध्यमातून अनेक लोकांना रोजगार मिळतो, पण अध्यक्ष महोदय एकाचीही मदत या कोकणामध्ये होत नाही. भास्करराव इतकं मोठं काम उभं केल्यानंतर सुद्धा त्या रत्नागिरीच्या गणपतीपुळे क्षेत्रामध्ये आपल्याला माहिती आहे 30 लाख पर्यटक येतात आणि 30 लाख पर्यटक येत असताना सुद्धा त्या पूर्ण रत्नागिरी जिल्ह्याची वाताहत झाली. आणि मग असं होत असताना पर्यटनाच्या माध्यमातून रत्नागिरी, सिंधुदुर्ग किंबहुना रायगडचा विकास जर करायचा असेल तर त्यामध्ये सगळ्यांना एकत्र यावं लागेल. आणि मी का सांगतो हे पोटतिडकीने बोलतो अध्यक्ष महोदय, 19 वर्ष त्या सगळ्या स्पर्धाशी झुंज देत मी उभा आहे आणि ही झुंज देत असताना कोकणामध्ये उद्योजक म्हणून कोण कोकणी माणूस येईल? आपल्या सगळ्यांना माहिती आहे कोण येतं या मुंबईतून कोकणामध्ये आणि उद्योग करतो. छोटे उद्योग करणारे अनेक लोक येतात, पण मोठ्या उद्योगामध्ये स्वतःचा पैसा घालून
आपण अनेक उद्योजकांना म्हणतो कोकणात या, लोक यायला तयार होत नाहीत. का तयार होत नाहीत? अध्यक्ष महोदय, पर्यटनाचा विकास MTDC कडून शक्य होणार नाही. आयुष्यामध्ये मी आपल्याला सांगतो, पर्यटनाच्या माध्यमातून पर्यटन हे MTDC ला कळतच नाही की काय करावं. आणि त्यामुळे या MTDCच्या माध्यमातून विकास करण्याचं स्वप्न जर कोणतंही सरकार बघत असेल तर ते कधीच यशस्वी होणार नाही. आपल्या कोकणामध्ये प्राचीन मंदिर आहेत. आपण अनेक लोक केरळात जातो. केरळाला आपण बघितलं असेल तर त्यांची टॅगलाईन काय आहे? तो गॉड्स ओन कंट्री, देवभूमीच्या या स्वर्गामध्ये आपलं स्वागत आहे. आणि या कोकणामध्ये इतकी प्राचीन मंदिरं आहेत अध्यक्ष महोदय, या सगळ्यांना माहिती आहे सन्माननीय सदस्यांना. जयगडकरचं ओंकारेश्वरचं मंदिर जे समुद्रामध्ये आहे, त्या जयगडाच्या त्या मंदिराला जर प्राचीन मंदिराला एक वेगळ्या प्रकारचा दर्जा देऊन त्याचं सुशोभीकरण केलं तर पर्यटक जातील. जुन्या किल्ल्याच्या बाबतीत आपण चर्चा केली, सिंधुदुर्गाचा किल्ला, विजयदुर्ग किल्ला. आणि त्यामुळे याचा सगळ्याचा फायदा या सगळ्या आपल्या कोकणातल्या आपल्या सदस्यांच्या मार्फत जनतेला व्हावा ही इच्छा आहे अध्यक्ष महोदय. आणि मग काय करता येईल तर मॅरीटाईम बोर्डाची आपण स्थापना केली पाहिजे. सन्माननीय खासदार आणि मंत्री आदरणीय गडकरींच्या माध्यमातून आम्ही मुंबई पोर्ट ट्रस्टचा विकास केला, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि त्या माध्यमातून गेले 5 वर्ष मुंबई पोर्ट ट्रस्टचा विकास करत असताना, मी तिथे स्वतःहून डायरेक्टर म्हणून काम करत असताना या आपल्या तिवरी बंदराचा जर विकास केला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. आज मत्स्य बंदरेचे माननीय मंत्री महोदय इथे बसले आहेत, असलमजी शेख. आपणास विनंती आहे की तिवरी बंदराचा जर आपण विकास केला, जो समुद्र किनारा एका डोंगराच्या माध्यमातून अडला गेलाय, आणि तिथे मॅरीटाईम बोर्डाची जर आपण स्थापना केली तर त्यामध्ये बंदर विभाग, फिशरी विभाग आणि पत्तन विभाग या तिन्ही विभागाचा अधिकारी एक वन विंडो सिस्टीम घेऊन जर बसला तर अध्यक्ष महोदय कोकणामध्ये उद्योगधंदे येऊ शकतील. मी आपणास अशी विनंती करतो अध्यक्ष महोदय, माहिती देतो, कोकणामध्ये पावसामध्ये जर कुठे लांब वीज पडली किंवा विजेमुळे एखाद्या नारळाच्या झाडाची फांदी त्या विजेच्या तारेवर पडली तर 20 किलोमीटरवर विजेचा तुटवडा असतो, वीज गायब होते. आणि मग ती वीज येत नाही. आपण सारखे वीज मंडळाला फोन करा, काय करा, ती वीज काही येत नाही. 7 दिवस 8 दिवस आपल्याला जनरेटर लावावा लागतो. जनरेटर जर चालू केला तर 200 kVचा जनरेटर 1 तास चालला तर 40 लिटर डिझेल लागतं. आणि त्याच्यामुळे डिझेलचं दुर्भिक्ष असताना कोकणामध्ये जर खऱ्या अर्थाने आपल्याला पर्यटनाच्या माध्यमातून विकास करायचा असेल तर गोव्याच्या धर्तीवर आपण कुठे ना कुठेतरी विचार केला पाहिजे. आपण उद्योगधंदे म्हणतो, उद्योगधंदे आले पाहिजेत. पर्यटनाच्या माध्यमातून आता वैभवजींनी सांगितलं की 5 स्टार हॉटेल 3 दिले होते. कधी दिले होते? 2001 मध्ये, 2000 मध्ये असतील. 19 वर्ष झाले अध्यक्ष महोदय, 1990 म्हणजे जवळजवळ आता 30 वर्ष झाली. आपण ताजला दिलं होतं. आणि त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय, जर पर्यटनाच्या माध्यमातून उद्योगधंदे येत नाहीत, माझ्यासारखा एखादा मुंबईतून आपलं कोकण, स्वतःचं कोकण, आपलं कोकण म्हणून जाऊन तिथे जीव लावून काम करून उद्योगधंदे उभे करतो, पण अध्यक्ष महोदय मदतीची अपेक्षा शून्य. आणि असं असताना सुद्धा जर मॅरीटाईम बोर्डाची निर्मिती केली, मी तुम्हाला आश्वासन देतो, या सभागृहाला आश्वासन देतो की अनेक कंपन्या या आपल्या कोकणामध्ये मॅरीटाईम बोर्डाच्या माध्यमातून जर मरीना तयार केले गेले, जर आपण तिथे वेगवेगळ्या होड्यांच्या स्पर्धा ठेवल्या, जसं आपण मुंबई पोर्टमध्ये केलं. आपला समुद्र किनारा हा अतिशय चांगला आहे, पण त्या समुद्र किनाऱ्याच्या संदर्भामध्ये आपण कोणतीच ठोस उपाययोजना करत नाही. ज्याला आपण पॅरासेलिंग म्हणतो, जे समुद्रामध्ये करायचं असतं ते आपल्या कोकणामध्ये समुद्राच्या त्या वाळूवर करतात, जीपला धरून, आणि ते कधी ना कधी ते कोलमडतं आणि त्या माणसाचा मृत्यू होतो. मला असं वाटतं की पर्यटन धोरण आपण जाहीर केलं पाहिजे. भास्करराव जाधवांनी अतिशय चांगल्या पद्धतीने इतकं म्हटलं की 1,500 कोटी प्रत्येक वर्गाला दिले पाहिजेत. त्यावेळेस 4,500 कोटी म्हणजे पर्यटन, मत्स्य व्यवसाय आणि हॉर्टिकल्चर. काल सन्माननीय मत्स्य व्यवसाय मंत्री नव्हते, त्याच्यामुळे मला असं वाटतं की पर्यटन धोरण जर जाहीर केलं, सरकारने निश्चित प्रकल्प जाहीर करावे. पर्यटन आहेत, पर्यटन मंत्री होते पण नव्हते. पण माझी अशी इच्छा आहे की मॅरीटाईम बोर्ड निर्माण केल्यानंतर कोस्टल एरिया मॅनेजमेंट केली पाहिजे. आज रत्नागिरी सिंधुदुर्गाच्या बाबतीत शेवटचा मुद्दा आहे. त्यामुळे कोस्टल एरिया मॅनेजमेंट जर आपण निर्माण केलं तर दोन्ही बाजूला जो आजच्या CRZच्या माध्यमातून बाधित झालेले समुद्र किनारे आहेत, आणि बाधित झालेल्या समुद्र किनाऱ्याच्या नंतर जर कोस्टल एरिया मॅनेजमेंट आणून मॅरीटाईम बोर्ड जर उभा केला
तर मी आपणास आश्वासन देतो अध्यक्ष महोदय की या कोकणाची येणाऱ्या 10-15 वर्षामध्ये निश्चितपणाने वाढ होईल, पर्यटनामध्ये वाढ होईल, रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि कोकणातील खऱ्या अर्थाने राहत असलेल्या कोकणी माणसाला असं वाटेल की हे विश्व, आपण अनेक वेळेला म्हणायचो की कोकणाचा कॅलिफोर्निया करू, तो काय कॅलिफोर्नियातला के पण नाही आणि सी पण नाही. आणि त्यामुळे या कोकणाचा विकास खऱ्या अर्थाने व्हायचा असेल अध्यक्ष महोदय तर या सरकारने पर्यटन धोरण जाहीर करावं. पर्यटन धोरण जाहीर करताना त्यामध्ये किती कोटी रुपयाचा निधी कोणत्या खात्यामार्फत दिला जाईल. आपण वाचत असताना आपल्याला लक्षात येतं सिंचनाचा अनुशेष आहे, जलसंधारणाचा अनुशेष आहे. एक धरण 30 वर्षामध्ये उभं राहिलं तिल्लारीचं, आणि तिल्लारीचं धरण उभं राहिल्यानंतर बाकीच्या ठिकाणी पाण्याची स्थिती प्रचंड भयंकर आणि भयानक आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचा विचार करून आपल्या या कोकणाला राजकारण न करता समाजाला अभिप्रेत असलेलं समाजीभिमुख राजकारण करून या संपूर्ण समाजाचा कोकणाचा विकास होण्याच्या दृष्टीने अध्यक्ष महोदय आपण या सरकारला निर्देश देण्याची गरज आहे. त्यामुळे या प्रस्तावावर मी सर्वप्रथम भास्करराव जाधवजी यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की आपण ज्या मुद्द्याला हात घातलात तो मुद्दा गेले 30 वर्ष आम्ही सुद्धा बघतो आहोत आणि आपण सुद्धा 30 वर्ष या सभागृहात तेच भाषण करतात. त्याच्यामुळे तेच भाषण करून सुद्धा सरकारला जाग येत नाही. सुनीलजी राणे. अर्थसंकल्पीय चर्चेवर बोलण्याकरता मी उभा आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे की या अर्थसंकल्पामध्ये विशेष करून कोकण आणि मुंबई या दोघांचं एक अतूट नातं आहे. आणि मग या नात्याबद्दल जर चर्चा करायची झाली तर जवळजवळ 75 आमदार या संपूर्ण मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या परिसरामधून निवडून येतात. आणि मग 75 आमदार निवडून आल्यानंतर कोकण आणि मुंबईसाठी या अर्थसंकल्पामध्ये काही तरतूद केली गेली आहे का? किंबहुना असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही, तो कोकणातल्या माणसाला जसा चकवा असतो तसा या अर्थसंकल्पामध्ये सन्माननीय वित्तमंत्र्यांनी चकवा दिलेला आहे. आणि हा चकवा कसा आहे ते एका बाजूला मुंबईमध्ये राहत असताना मुंबईमध्ये पर्यटनाच्या माध्यमातून वरळी येथे असलेल्या मुंबईच्या दूध डेअरीच्या माध्यमातून त्याचा विकास करत असताना पर्यटनाच्या माध्यमातून 1000 कोटीचं पॅकेज दिलं. मी अध्यक्ष महोदय आपल्याला सांगू इच्छितो की या 14 एकर जागेवर एकेकाळी किंबहुना या संपूर्ण मुंबईतल्या डेअरी वितरण व्यवस्थेचं दूध इथे वितरित केलं जायचं. आणि जवळजवळ 2004 पासून जर आपण लक्षात घेतलं तर 8 लाख लिटर दुधाची वितरण व्यवस्था ह्या एका डेअरीमधून होत असे. 2-2.5 हजार कामगार तिथे असत. असं करता 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 खासगी दूध डेअरीचा विकास करण्याच्या माध्यमातून या सरकारच्या दूध डेअऱ्यांमधला दूध वितरण व्यवस्था कमी होत गेली. आणि मग इतकी कमी होत गेली की आज मी तिला जर आकडे घेतले तर वरळीतल्या दूध डेअरीमध्ये साधारणतः या महिन्यामध्ये 3.5 ते 4 लाख लिटरचं दुधाचं वितरण केलं जातं महिन्यामध्ये. आरेमध्ये साधारणतः 2 लाख लिटरचं दूध वितरण केलं जातं आणि कुर्ल्यामध्ये 3.5 लाख. म्हणजे महिन्यामध्ये एकेकाळी दिवसाला 10 लाख वितरण करणाऱ्या या डेअऱ्या आता महिन्याला 10 लाख लिटर दूधचं वितरण करतात. आणि मग ह्या बाजूला समुद्राच्या कडेला असलेल्या 3 एकर जमिनीवर आणि समुद्राच्या पलीकडे असलेल्या 11 एकर जमिनीवर पर्यटनाच्या माध्यमातून 1000 कोटी रुपये देण्याचं जे काही आज या पॅकेजमध्ये घातलं गेलेलं आहे याला माननीय अध्यक्ष महोदय आमचा विरोध आहे. कारण का आपण बघितलं असेल की जिजामाता उद्यानाचा विकास सन्माननीय आताचे पर्यटन मंत्र्यांनी जेव्हा केला तेव्हा तिथे पेंग्विन घेतले गेले आणि या जिजामाता उद्यानामध्ये 6 पेंग्विनसाठी साधारणतः 2,40,00,000 रुपये खर्च केले. पण यांच्या मेंटेनन्सवर जवळजवळ 19 कोटी रुपये खर्च केले गेले. मग या मुंबई शहरामध्ये एका बाजूला जिजामाता उद्यानामध्ये आज जे पर्यटन मंत्री आहेत त्यांनी विकास करत असताना पर्यटनाचा विकास किती झाला हा मूळ प्रश्न आहे. आणि मग जर खरोखर पर्यटनाचा विकास या मुंबई शहरामध्ये करायचा आहे तर आपल्याकडे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये जवळजवळ 1000 हेक्टरच्या जमिनीवर आज अभयारण्य उभं आहे. आणि जर खऱ्या अर्थाने या मुंबई शहराला पर्यटनाचा दर्जा द्यायचा असेल, आपण पायाभूत विकास करण्यासाठी मेट्रोला जवळजवळ 1,500 कोटीचं प्रावधान केलेलं आहे. आणि मग 1,500 कोटीचं प्रावधान हे राज्याच्या मेट्रोसाठी केलेलं आहे. असं असताना मुंबई शहरामधल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा
विकास करून पर्यटनाच्या माध्यमातून हे आपल्याला साधता आलं असतं, पण आपण फक्त 1000 कोटी रुपये वरळी डेअरी बंद करून तिथे पर्यटन करण्याचं का करत आहात याचं उत्तर मला वाटतं उद्या वित्तमंत्री देतील. आणि मग एका बाजूला आपण म्हणतो आहोत की राष्ट्रीय जलमार्ग योजना वसई ठाणे कल्याण मीरा भाईंदर डोंबिवली अशी प्रवासी वाहतूक करण्यासाठी आपण 86 कोटी रुपयाची योजना या प्रस्तावित बजेटमध्ये केलेली आहे. पण त्याचबरोबर मुंबई शहराला अतिशय महत्वाची असलेली गोराई मार्वे वर्सोवा खार बांद्रा ते थेट आपल्या गेटवे ऑफ इंडिया पर्यंत जर केली तर बोरिवली येथून गोराई येथून नागरिक मार्वेच्या माध्यमातून ठाणे त्या बाजूला सुद्धा जाऊ शकतील अशी प्रवासी वाहतूक आपण करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून आपण बघितलं तर कोकणासाठी म्हणजे मला असं वाटतं की 12व्या वित्त आयोगामध्ये 2004 मध्ये जवळजवळ 250 ते 300 कोटी रुपयाची व्यवस्था केली गेली होती. आणि इतकी व्यवस्था केली गेल्यानंतर आजच्या या बजेटमध्ये अर्थसंकल्पामध्ये कोकणासाठी फक्त 15 कोटी रुपयाची व्यवस्था काजूच्या बियांवर प्रक्रिया करण्यासाठी केली गेली आहे. 15 कोटी. मला असं म्हणायचं अध्यक्ष महोदय की कोकणामध्ये आंब्याचं उत्पादन फार मोठ्या प्रमाणात आहे. आंबा उत्पादक शेतकरी आज या अर्थसंकल्पाकडे आशेने बघत होता की आंब्यावर प्रक्रिया करण्यासाठी तसेच काजू सोबत जर आपण बघितलं तर फणसाच्या प्रक्रिया करण्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे तिकडचे शेतकरी उत्पादनाच्या माध्यमातून प्रतीक्षित होते. पण आपल्या लक्षात आलं की आपण एका बाजूला सागरी महामार्गाची व्यवस्था करतो आहोत, रेवस ते रेड्डी सागरी मार्ग करतो आहोत, पण पर्यटनाचा विकास होण्याच्या दृष्टीने कोकणातल्या गणपतीपुळेचा विकास करण्यासाठी आपण कोणत्याही निधीची योजना या आजच्या अर्थसंकल्पामध्ये आणलेली नाही. त्यामुळे मुंबईचा आणि कोकणाचा विकास करण्यासाठी किमान 2000 कोटी रुपयाची तरतूद येणाऱ्या कालावधीमध्ये सन्माननीय अर्थमंत्री महोदयांनी करावी अशी मागणी मी आजच्या या अर्थसंकल्पीय चर्चेत करतो. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, आपल्या सगळ्यांच्या लक्षात येत असेल कुर्ली घोणसरी तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग इथे जेव्हा प्रकल्पामुळे प्रकल्पग्रस्तांचे नुकसान झाल्यानंतर त्यांचा पुनर्वसनाचा प्रस्ताव गेले अनेक वर्ष प्रलंबित होता आणि म्हणून स्पेसिफिक प्रश्न विचारण्यात आला आहे आणि त्याची उत्तर सुद्धा अशी दिली आहेत की अंशतः खरे आहे. मग प्रश्न क्रमांक 2, 3, 4 मध्ये आपण जेव्हा विचारलं की कुर्ली ग्रामपंचायत स्थापना करण्याबाबतचा प्रस्ताव अनेक वर्षापासून प्रलंबित आहे, तर अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत मी मंत्री महोदयांना प्रश्न करतो की नवीन कुर्ली ग्रामपंचायतीमध्ये आपण कधीपासून त्याची स्थापना करणार आहोत. त्याच सोबत आपण असं म्हटलं आहे प्रश्न क्रमांक 1 च्या उत्तरामध्ये की 13 नागरी सुविधा सदर पुनर्वसित गावठाणामध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आजही तिथे जर या 13 नागरी सुविधा आपण उपलब्ध करून दिल्या असतील तर तिकडच्या शाळेची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, रस्त्यांची व्यवस्था याच्याबाबत सरकार कोणती कार्यवाही करणार आहे. क्रमांक 2, 3, 4 मध्ये आपण उत्तर दिलाय कुर्ली फोंडाघाट प्रकल्पग्रस्तांना नवीन ग्रामपंचायत मिळण्याबाबत. त्यामुळे याबाबत सुद्धा सरकार म्हणून माननीय मंत्री महोदय या नवीन ग्रामपंचायतीला मान्यता किंबहुना या नवीन ग्रामपंचायती कधीपासून आपण अस्तित्वात आणणार आहात याची स्पेसिफिक उत्तरं देण्याची मी विनंती करतो. प्रश्न क्रमांक 2 37,849. प्रश्न क्रमांक 37,849. अध्यक्ष महोदय, उपअधीक्षक भूमी अभिलेख मुंबई उपनगर या कार्यालयाकडून साधारणपणाने जेव्हा तपासणी केली तेव्हा मुंबई उपनगरापैकी 884 नकाशांची तपासणी केली आणि त्यामध्ये 102 नकाशे हे बोगस आढळले. आणि मुंबई उपनगरामध्ये जर 102 नकाशे बोगस आढळले गेले तर ज्या वेळेला फेरफार बनावट तयार केलेले 102 नकाशे होते, या 102 नकाशे जेव्हा जप्त करण्यात आले तर ते नेमके कोणत्या जागेचे नकाशे होते, कोणत्या क्षेत्रामधील ते नकाशे होते याचं उत्तर या उत्तरामध्ये दिलेलं नाही. क्रमांक 1, नकाशाचं बनावटीकरण करून मुंबई उपनगर क्षेत्रामध्ये जी जुनी बांधकामं होती ती बांधकामं नियमित करून प्रतिबंधित क्षेत्रामध्ये नेमका याचा फायदा कोणाला झाला असा एक प्रश्न याच्यामधून तयार झाला. म्हणजे जसं सरकारी खात्यामध्ये भुताटकीचा प्रकार घडला, 884 पैकी 102 नकाशे बनावटीप्रमाणे बनवले गेले आणि त्या सरकारी खात्यामध्ये हे नकाशे टाकले गेले. जेव्हा गुन्हा दाखल केला तेव्हा खेरवाडी पोलीस स्थानकामध्ये
2021ला डिसेंबर महिन्यामध्ये गुन्हा दाखल केला अध्यक्ष महोदय, पण 4 महिने झाले, पण 4 महिने उलटून सुद्धा हा गुन्हा कोणावर दाखल केला विचारलं गेलं तेव्हा असं उत्तर आलं की हा गुन्हा अनोळखी माणसांवर दाखल केला. याचं उत्तर सन्माननीय गृहमंत्री देतील का? शासकीय कार्यालयातील नकाशात फेरफार झाला. आता फेरफार झाल्याप्रकरणी गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होता साधारण 2020ला. कोणत्या लोकांवर हा गुन्हा दाखल झाला होता यांची नावं आपल्याला कळतील का? कोणत्या क्षेत्रामध्ये हे बदल घडले गेले? हे बदल या मुंबईच्या मालवणी परिसरातील होते का? हा माझा मंत्री महोदयांना प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की राज्यातील सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या 7व्या वेतन आयोगाच्या फरकाच्या थकबाकीचा हप्ता मिळण्याबाबत अध्यक्ष महोदय, सरकारने याच्या बाबतीतलं जे उत्तर दिलं त्यामध्ये असं म्हटलंय की निधीच्या उपलब्धतेनुसार 7व्या वेतन आयोगाची थकबाकी देण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. अध्यक्ष महोदय, आपल्या वतीने माझी सरकारला विनंती आहे की या बाबतीतलं ज्या ज्या वेळेला चर्चा झाल्या, ज्या ज्या वेळेला शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीतलं धोरण निश्चित केलं गेलं त्यावेळेला सर्व क्षेत्रीय कार्यालयांना सूचना दिल्या गेल्या की सूचना दिल्यानंतर सुद्धा वेतनाची थकबाकी अदा न करण्याची कोणती कारणं आहेत? क्रमांक 1. क्रमांक 2, थकबाकीचा पहिला हप्ता आतापर्यंत कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये देण्यात आलेला नाही. आपण वारंवार सांगतोय की शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याच्या बाबत आपण सूचना दिल्या आहेत, पण त्या सूचना देऊन सुद्धा या आपल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आतापर्यंत कोणत्याही वेतनाचा पहिला हप्ता आणि दुसरा हप्ता देण्यात आलेला नाही. 7व्या वेतन आयोगातील फरकाचा पहिला आणि दुसरा हप्ता अदा करण्यासाठी किती वेळ लागणार आहे? अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न आपल्या वतीने सरकारच्या मंत्री महोदयांना. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये मंत्री महोदयांनी असं म्हटलं आहे की साधारण पहिला हप्ता जो द्यायचा आहे तो 33,000 शिक्षकांचा आहे, बाकी आहे. तर 33,000 शिक्षकांचा जो पहिला हप्ता बाकी आहे, मंत्री महोदय असं म्हणतायत की आता बजेटमध्ये त्याच्याबद्दल चर्चा करू, बजेटमध्ये त्याच्याबद्दलची चर्चा करून त्याच्यामध्ये आपण प्रस्तावित ती रक्कम 2,000 कोटीपर्यंत मागणार आहोत. मला असं विचारायचं आहे की अध्यक्ष महोदय, या 33,000 शिक्षकांना पहिला हप्ता वेतनाचा म्हणजे निवृत्त झाल्यानंतर पहिला हप्ता सुद्धा वेतनाचा आपण कधी देणार आहोत? तो कधी देणार आहोत त्याची तारीख किमान सांगावी की पुढच्या महिन्यात, त्याच्या पुढच्या महिन्यात. आपण जानेवारीपासून म्हणतो आहोत देणार आहोत, तर कधी देणार आहोत याचं किमान उत्तर मंत्री महोदयाने द्यावं अशी आमची इच्छा आहे. सन्माननीय राणे साहेब. अध्यक्ष महोदय, आदिवासी प्रश्नांच्या समस्यांवर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो आहे आरोग्याच्या बाबतीत, म्हणजे बोरिवली मतदारसंघामध्ये मुंबई शहरामध्ये आपण जर लक्षात घेतलं तर समुद्राच्या पलीकडे गेल्यानंतर गोराई आणि मनोरी गाव येतात. गोराई गावामधली स्थिती अशी आहे की गोराई गाव आणि मनोरी मधल्या आदिवासींच्या प्रश्नाकडे महानगरपालिकेच्या मार्फत निधी दिला जातो आणि महानगरपालिकेच्या मार्फत दिलेला निधी आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत जेव्हा येतो तेव्हा लक्षात असं येतं की महानगरपालिकेकडे तो निधी 2-2 वर्ष पडून असतो. अध्यक्ष महोदय, जर असा 2-2 वर्ष आदिवासी विकासाच्या अंतर्गतचा निधी जर 2-2 वर्ष पडून राहिला तर त्या आदिवासी लोकांना त्या विकासापासून वंचित ठेवण्याचं काम महानगरपालिका करत असते. आणि सतत म्हणजे मुंबई शहरामध्ये गोराईमध्ये कुत्रा चावला तर इंजेक्शन देण्याचं काम महानगरपालिका करू शकत नाही. साप चावला तर त्या आदिवासीचाच नव्हे तर तिकडच्या नागरिकांचा मृत्यू निश्चित आहे. आणि असं असताना आदिवासी विभाग या संपूर्ण यंत्रणांकडे दुर्लक्ष करतो अशी परिस्थिती आहे. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी हे सांगावं की दवाखाने आदिवासी पाड्यांमध्ये कसे तयार करतील, शिक्षणाच्या बाबतीत आणि पिण्याच्या पाण्याच्या योजना आपण कार्यान्वित कशा करणार याच्या बाबतीत अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी उत्तर द्यावं. प्रश्न क्रमांक 44,562. अध्यक्ष महोदय, राज्यातील विकासकांनी वेळेत पूर्ण न केलेल्या गृह प्रकल्पांची महारेराने जाहीर केलेल्या यादीबाबत आता गेल्या 3 महिन्यामध्ये म्हणजे या प्रश्नाच्या उत्तरासोबत काही उपप्रश्न तयार झाले आणि त्यामध्ये गेल्या 3 महिन्यामध्ये जानेवारी ते मार्च या कालावधीमध्ये 657 प्रकल्प रद्द झाले
अथवा बुडाले हे खरं आहे का? त्याचसोबत महारेराकडून 66 गृह प्रकल्पातील 454 कोटी 40 लाख रुपयांचे 304 वसुली आदेश काढले गेले होते, पण वसुली आदेशाची अंमलबजावणी होत नसून साधारण 244 कोटी 62 लाख रुपयांची वसुलीची प्रक्रिया मुंबई शहरातील जिल्हाधिकारी मार्फत कधी पूर्ण होईल? तिसरा प्रश्न असा आहे की सदनिका आरक्षण ग्राहकाने जर रद्द केली तर किती टक्के रक्कम किती दिवसाच्या मुदतीत कापून देण्याची मुभा आपण आपल्या नवीन नोटिफिकेशन मध्ये देण्यात आली आहे आणि त्या परिपत्रकाप्रमाणे जर 2% जास्त म्हणजे पूर्वी 15 दिवसाच्या आत आरक्षण रद्द केले तर संपूर्ण रक्कम परत दिली जायची. खरं म्हणजे विकासकाच्या मागे लागून सर्वसामान्य माणूस भरडला जातो पण पैसे काही त्याचे मिळत नाही आणि मग तो कोर्टात जायला सांगतो. महारेराच्या माध्यमातून याच्याबाबत प्राधिकरणाने याचा खुलासा करण्याची गरज आहे. 16 ते 30 दिवसामध्ये 1%, 31 ते 60 दिवसामध्ये 1.5% आणि 61 दिवसाच्या पुढे 2%. पण असं समजलं जातंय की आता अप्रत्यक्षपणे अधिक रक्कम काढता येऊ शकते. म्हणजे विकासकाच्या माध्यमातून जर सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये आपण जाणार आहोत की नाही आणि त्यामुळे विकासकाने जर तो प्रकल्प रद्द झाला बुडला तर त्याच्या बाबतीमध्ये महारेराने भूमिका कडक घेण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. चला सुनील राणेजी. अध्यक्ष महोदय, नियम 293 अन्वये प्रस्तावाच्या समर्थनार्थ मी उभा आहे. देशाचे आर्थिक केंद्र आणि सर्वात श्रीमंत मुंबई महानगरीतील समस्यांपासून मुंबईकरांची आणि आजूबाजूच्या शहरातील नागरिकांची सुटका नाही. फुटपाथ पासून आमरस्त्यापर्यंत, बस थांब्यापासून विमानतळापर्यंत आणि जुन्या चाळीपासून उत्तुंग टॉवरपर्यंत सर्वत्रच समस्यांनी वेढलेला मुंबईकर हा त्रस्त आहे आणि त्यामध्ये गेल्या 2.5 वर्षाच्या सरकारमुळे तर आणखीनच भर पडली आहे आणि त्यामुळे या सर्व समस्या व प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने हे सरकार नक्की प्रयत्न करेल असा विश्वास या ठरावाच्या माध्यमातून मी व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे अध्यक्ष महोदय की सगळ्यात महत्त्वाच्या अशा मुंबई शहरातील बीडीडी चाळीच्या विकासाच्या संदर्भामध्ये धोरण ठरवलं गेलं. 17 एप्रिल 2017 रोजी त्याचा शुभारंभ झाला. सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्री श्री देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये बीडीडी चाळीच्या पुनर्वसनाची लढाई साधारणतः 11 वर्षानंतर पूर्ण झाली आणि मग काम सुरू झाल्यानंतरचं 2019ला सरकार गेलं. 5-5 मिनिट बोला, 2 सेकंद कमी होतील. आणि त्यामुळे या बीडीडी चाळीच्या विकासाला जी खीळ बसली त्या बीडीडी चाळीच्या विकासाला पुन्हा गती देण्याची विनंती या सरकारला मी करत आहे. आणि त्या बीडीडी चाळीचा विकास करत असताना मग नामजोशी मार्गाचा बीडीडी चाळीचा प्रकल्प असेल, वरळीमधील 121 बीडीडी चाळींचा विकास असेल आणि नायगाव येथील 32 चाळींचा विकास असेल, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे त्यामध्ये राहत असलेल्या पोलीस कुटुंबियांना घरं देण्याच्या बाबतीतली शासनाची भूमिका. आपण सगळ्यांना माहिती आहे अध्यक्ष महोदय की पोलिसांना घरं देण्याचा निर्णय झाला आणि पोलिसांना घरं देण्याचा निर्णय झाल्यानंतर साधारण 30 वर्षापर्यंत पोलीस त्यामध्ये वास्तव्याला आहेत त्यांना मोफत घरं देण्याचा निर्णय त्या वेळेला सन्माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात घेतला गेला. मागच्या 2.5 वर्षामध्ये या सरकारने निर्णय घेत असताना पोलिसांना घरं देण्याच्या बाबतीत त्यांनी असं म्हटलं की 50 लाख रुपये पोलिसांना म्हणजे कर्मचाऱ्यांना भरावे लागतील. मग हे सरकार जात असताना या सरकारने म्हटलं की 25 लाख रुपये पोलिसांना त्या घराच्या बाबतीत भरावे लागतील. आमचा या पोलिसांना घरं देण्याच्या बाबतीत 25 लाख रुपये घेण्याबाबत विरोध आहे आणि या सरकारला माझी विनंती आहे की पोलीस कर्मचाऱ्यांना आपण घरं मोफतच दिली पाहिजेत. कारण की जर त्याच्यामध्ये बांधकामाचा खर्च घ्यायचा असेल तर तो बांधकामाचा खर्च हा किमान त्यामध्ये घेत असताना 3,000-4,000 रुपयाचा विचार झाला तर आपण समजू शकतो. पण 50 लाख रुपये जर पोलीस देऊ शकतील अशी स्थिती या महाराष्ट्र राज्यातील पोलिसांची नाही आणि म्हणून त्याच सोबत पोलिसांना घरं देण्याच्या बाबतीतला जो विचार आहे तो निश्चितपणाने या सरकारने त्यांना घरं कसं देणार त्या बाबतीतला निर्णय घेण्यात यावा. त्याचसोबत मुंबई शहरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये म्हाडाच्या वसाहती आहेत
आणि या माडाच्या वसाहतीमध्ये मग गोरेगावला असतील, जोगेश्वरीला असतील, विक्रोळी आहे, त्यामध्ये भांडूप आहे आणि सगळ्यात जास्त बोरिवलीला 750 एकरवर माड आहे. आणि अध्यक्ष महोदय, साधारणतः 1982-85 ला या माडाचा लेआउटचा डिझाईन केलं गेलं. त्यामध्ये जेव्हा भूखंडाचं वाटप झालं आणि लोकांनी आपापली घरं बनवायला सुरुवात केली, तो काळ होता साधारणतः 1990च्या नंतरचा. 1985 ला भूखंडाचं वाटप झालं, त्यावेळेचं डिझाईन होतं. त्यावेळेला चंद्रशेखर प्रभूंनी तो डिझाईन केलं होतं. त्यांच्या लक्षात त्या काळी एखाद वेळेला आलं नसेल की किती लोकसंख्या असेल, पण आता जर लक्षात घेतलं तर जुन्या आणि जीर्ण झालेल्या पाईपलाईन, पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत दररोज तिथे होत असलेली नागरिकांची भांडणं, आणि एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, झालं ना 1 मिनिटात, शेवटचाच मुद्दा आहे, 1.5 FSI जेव्हा म्हाडाने दिला, त्या 1.5 FSIच्या बाबतीमध्ये म्हाडाने 10 वर्षानंतर नोटीस पाठवल्या की तुम्हाला खऱ्या अर्थाने 0.85 FSI दिलाय. नागरिकांच्या माध्यमातून सतत की 1.5 FSI जो दिलेला आहे तो पूर्णत्वाने तिथे वापरला गेला पाहिजे. गिरणी कामगारांच्या बाबतीमध्ये घराची समस्या अक्षरशः प्रलंबित आहे. आपण गिरणी कामगारांना मी एक माहिती घेतली की 2020 मध्ये सदनिकांची लॉटरी झाली 3894, पण घरे किती दिली असं विचारलं गेलं तर मागच्या सरकारने 0 घरं दिली. म्हणजे गेल्या 2.5 वर्षामध्ये गिरणी कामगारांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं. पण या सरकारला माझी विनंती आहे की गिरणी कामगारांच्या बाबतीमध्ये प्रलंबित असलेली घरांची लॉटरी झाल्यावर पात्रता निश्चित करण्याचं काम हे निश्चितपणाने एका मर्यादित कालावधीमध्ये केलं पाहिजे. पनवेलला त्यांना घरं दिली अध्यक्ष महोदय, 2418 घरांची लॉटरी झाली 2018-19 ला. आतापर्यंत त्यांना घरं मिळाली नाहीत. कोरोनाच्या कालावधीमध्ये त्या पनवेलच्या कोण येथील घरं कोरोना बाधित रुग्णांना दिली गेली. त्याच्यानंतर ती घराची साफसफाई कोणी करायची याच्यावर मागच्या सरकारने 2 वर्ष काढली. त्यामुळे गिरणी कामगारांना निश्चितपणाने घरं दिली पाहिजेत. शेवटचा मुद्दा, मागच्या सरकारने वरळी डेअरीमध्ये, या मुंबई शहराला अभिमानास्पद अशी डेअरी होती, त्या डेअरीमध्ये एकेकाळी 50 लाख लिटरचं दूध वितरणाची व्यवस्था होती. मागच्या सरकारने एका बजेटमध्ये या वरळी डेअरीला पूर्णपणाने बंद करून 1000 कोटी रुपयाचं नवीन मत्स्यालय करा अशी प्रावधान, अशी तरतूद केली होती. माझं या सरकारला मागणी आहे की पहिल्यांदा त्या वरळी डेअरीमध्ये 1000 कोटी रुपये जे दिले होते ते रद्द करावे, मत्स्यालय रद्द करावं, वरळी डेअरी पुनर्जीवित करावी, तिथे नवीन कामगारांना आणि आजच्या या तरुण पिढीला काम मिळेल असं करावं. पर्यटनाच्या दृष्टीने मुंबई ही महत्त्वाची आहे. राष्ट्रीय उद्यान आहे, गोराई आहे, फिल्म सिटी आहे, गेटवे ऑफ इंडिया, एसएल वर्ल्ड आहे. पण अशा या मुंबईच्या ठिकाणी वन जमिनीवर राहत असलेल्या आपल्या आदिवासींना त्यांचा घराचा हक्क मिळत नाही. अध्यक्ष महोदय, 70 वर्ष लोक मुंबईच्या पलीकडे, समुद्राच्या पलीकडे गोराईच्या जंगलामध्ये राहतात. 70 वर्ष बांबूच्या घरामध्ये राहून सुद्धा 1 गुंठ्याची जमीन सरकार देऊ शकत नाही. मागच्या सरकारकडे मी प्रयत्न केले, 2.5 वर्ष काही घडलं नाही. माझी विनंती या सरकारला आपल्या माध्यमातून आहे की वन जमिनीवर राहत असलेल्या आदिवासींना आपल्या हक्काचं घर मिळावं म्हणून आपण प्रयत्न करावेत. पोलीस भरतीमध्ये पोलिसांची संख्या नगण्य आहे. सगळेच विषय माझे आहेत, मुंबईचे आहेत, त्यामुळे पोलीस भरतीमध्ये लक्ष द्यावं. मुंबई आपलीच आहे. आणि शेवटचा मुद्दा जो सरवणकरांनी मांडला होता, त्या वरळीतील जिजामाता नगरचं झालेलं बोगस जे प्रकरण आहे अनेक्शर 2चं, ते रद्द करावं अशी मी मागणी करतो. आणि पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देतो. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, यामध्ये कोळकेवाडी धरणातील पाण्याच्या विसर्गाबाबत सत्यता तपासण्यासाठी अभ्यास गटाची स्थापना साधारणपणाने मे महिन्यामध्ये करण्यात आली. सदर अभ्यास गटाचा अहवाल हा पावसाळा संपत आलेला असतानाही अद्याप शासनास सादर न होण्याची कारणे सन्माननीय मंत्री महोदय देतील का? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उर्वरित 8 ठिकाणी ज्या ऑटोमेटेड रेनगॉज स्टेशनची सिस्टीमची स्थापना करण्यात आली होती ती आतापर्यंत अंदाजपत्रक शासनास मंजुरीसाठी सादर करण्यात आले होते, त्याला मंजुरी दिली का? जे 8 रिव्हर गॉज सिस्टीम त्याच्यासाठी सुद्धा अंदाजपत्रक आपण मान्यतासाठी पाठवलं होतं, त्याची सुद्धा मान्यता सन्माननीय मंत्री महोदय त्याची माहिती देतील का? चिपळूण शहरामध्ये वशिष्ठ नदीचं पाणी घुसलं, त्याच्यानंतर तिथे 6 सॅटेलाइट फोन देण्यात आले होते. अशी माहिती आहे की 6 सॅटेलाइट फोन ते सध्या चालतात का?
आणि अशा परिस्थितीमध्ये यावर्षी अभ्यास गटाचा अहवाल हा साधारणपणाने 31 ऑगस्ट रोजी येणार आहे असं समजतं. तर याच्याबद्दलची स्पष्टता माननीय मंत्री महोदय करतील का? अध्यक्ष महोदय, अंधेरी येथील पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा जो पूल आहे, गोपालकृष्ण गोखले पूल, या पुलाच्या बाबतीमध्ये सरकारला माझा एक प्रश्न आहे की या पुलाच्या बाबतीमध्ये आपण जेव्हा निर्णय घेतला आणि त्यावेळेला स्थळ पाहणी केली तेव्हा सन्माननीय सदस्य स्थानिक आमदार श्री अमित साटम यांनी त्याच्याबाबत भूमिका घेतली आणि आता त्यामध्ये जेव्हा आता या पुलाचं बांधकाम तोडण्याची भूमिका आपण घेतली आणि सुरू झालं काम, याच्यामध्ये ट्रॅफिकची समस्या प्रचंड प्रमाणामध्ये वाढली. म्हणजे अंधेरी मधील सगळ्यात महत्वाचा पूल, मग पश्चिमेकडून पूर्वेला जाणारा आणि त्या तिथे असणारी सगळी हॉस्पिटल्स, तिथे असलेल्या शाळा कॉलेजेस, याच्यामध्ये ट्रॅफिकच्या मार्गामधून प्रचंड प्रमाणामध्ये वाढ झाली. त्यामुळे आता ट्रॅफिकची समस्येवर पोलिसांवर असलेला ताण आणि पोलिसांची भूमिका याच्यामध्ये जो प्रश्न निर्माण झाला, त्याच्या बाबतीत पर्यायी वाहतुकीची योजना आपण कधी करणार आणि कशी करणार? तिथे असलेला खार सबवे, तिथे असलेला मिलन उड्डाण पूल, कॅप्टन गोरे उड्डाण पूल, अंधेरीचा सबवे, यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये ट्रॅफिकची कोंडी होते. म्हणजे अंधेरीकडून कांदिवलीला जायचं असेल, बोरिवलीला जायचं असेल तर किमान 4 तास लागत आहेत. त्यामुळे हा पूल आपण आता पाडायला घेतला आहोत. त्या पाडकामाचं काम कधीपर्यंत पूर्ण होणार? रेल्वेच्या प्राधिकरणाकडे आपण काही आराखडे मंजुरीसाठी पाठवले आहेत, तर ते आराखडे मंजूर होण्याची तारीख किंबहुना कधी आहे? आणि त्यामुळे महानगरपालिकेने आराखडे आणि संकल्प चित्र ही रेल्वे प्राधिकरणाकडे पाठवली आहेत. त्याला मंजुरी मिळण्याचा कालावधी हा निश्चितपणाने कधी आहे? कारण का दोन्ही बाजूकडची ट्रॅफिकची कोंडी लक्षात घेतली तर मुंबई संपूर्ण या हायवेवर ठप्प झालेली आहे आणि रात्री 12, 1, 2 वाजता सुद्धा 2-2, 3-3 तास लागत आहेत. त्यामुळे माझी सभागृहाच्या म्हणजे आपल्या माध्यमातून मंत्र्यांना अशी विनंती आहे की गोखले पुलाशिवाय या परिसरात वाहतुकीचे व्यवस्थापन करण्याचा कोणता मार्ग आहे? आणि जर आपण बघितलं या परिसरामध्ये रात्रीच नव्हे तर सकाळी सुद्धा आपण जर निघालो प्रश्न तर त्यामुळे त्या तिकडचं प्रयोजन करण्याचं कोणती नियोजन आपण आखलेलं आहे, याच्याबद्दल सरकारने याचं उत्तर द्या. अध्यक्ष महोदय, अर्धा तास चर्चेला आपण सुरुवात करतो आहोत. या विषयामध्ये आपल्याला कल्पना आहे की बोरिवली येथील मुंबई उपनगर विभागातील चारकोप आणि गोराई येथील शासकीय भूखंडावर अतिक्रमण होत असल्याबाबतची सूचना गेल्या 2 वर्षापासून प्रलंबित आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की गोराई चारकोप हा भाग बोरिवलीतील म्हणजेच मुंबईतील सगळ्यात महत्त्वाचा भाग मानला जातो आणि त्याच्यामुळे यामध्ये होत असलेल्या अतिक्रमणाबाबत आणि विशेष करून सरकारी जमिनीवर अतिक्रमण होत असताना, दिवसाढवळ्या सरकारी जमिनी लुटत असताना आपण प्रशासन म्हणून गेल्या कित्येक वर्षामध्ये याच्याकडे लक्ष देत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. उदाहरण जर द्यायचं झालं तर गोराई येथील सरकारी म्हणजे जिल्हाधिकारी यांच्या अखत्यारीतील जागा 1985 सालापासून अतिक्रमित आहे. आपण समजू शकतो की अतिक्रमण झालंय, तिथे कोणीतरी घर बांधलंय, पण जेव्हा सरकारी योजना तिथे येते, सगळ्यात महत्वाची योजना मागच्या सरकारमध्ये जेव्हा सन्माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना कांदळवनाचा प्रकल्प, ज्याला मॅनग्रोव्ह फॉरेस्ट पार्क म्हटलं जातं, असा सगळ्यात महाराष्ट्राचा चांगला प्रकल्प तिथे आला. पण तो प्रकल्प सुरू झाल्यानंतर आता परिस्थिती अशी आहे की 7 एकर जमिनीवर अतिक्रमण आहे. बेव्ह्यू नावाच्या हॉटेलने गेल्या 20-25 वर्षापासून तिथे प्रचंड प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकाम करून त्यामध्ये विशेष करून रेस्टॉरंट, बार, दारूचे अड्डे उभे केलेले आहेत. आणि माझी आपल्यातर्फे आजच्या या शासनाला, सन्माननीय महसूल मंत्र्यांना माझी विनंती आहे की अशा प्रकारची बांधकामं ज्यामध्ये सरकारी जमिनी लुटल्या गेल्या आहेत आणि सरकारी जमिनी लुटत असताना त्यावर उभारले गेलेले हे सगळी जी बांधकामं आहेत ती निष्कासित केली पाहिजेत, कारण का सरकारी योजना तिथे आलेली आहे. दुसरा मुद्दा, गोराई येथेच गोराई 3 येथे जमिनीवर कांदळवनाची जमीन आहे अध्यक्ष महोदय, आणि या कांदळवनाच्या जमिनीवर सरकारी प्रयोजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेला मिळाला पाहिजे. त्याच्या आजूबाजूला अनेक असंख्य इमारती उभ्या राहिल्या. सरकारने म्हाडाच्या माध्यमातून त्या जमिनी भूखंड म्हणून लोकांना दिल्या, लोकांनी आपापल्या इमारती बांधल्या आणि इमारती बांधल्यानंतर इमारतीच्या बाजूला समुद्राला लागून खाडीचा जो पट्टा येतो, त्या खाडीच्या पट्ट्याला लागून असलेल्या जमिनीवर
प्रचंड प्रमाणामध्ये झोपड्या उभ्या राहिल्या. आपण कधी कधी समजतो की झोपडपट्टी पुनर्वसनाच्या माध्यमातून आपण झोपडीला पात्र करतो आणि मग त्या झोपडीला घर देतो. पण यामध्ये गोराई 3 येथे असलेल्या या झोपडपट्टीवर झोपडी दादांचा अंकुश आहे. आणि माझी आपल्याला मागणी आहे की हे सरकार निश्चितपणाने लोकाभिमुख सरकार आहे. शिंदे फडणवीसांच्या सरकारमध्ये अशा सरकारी जमिनी लुटल्या जात असताना आणि झोपडी माफियांचं राज्य चालत असताना या झोपडी माफियांना उद्ध्वस्त केलं पाहिजे, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत. अध्यक्ष महोदय, माझी मागणी आहे, मुंबईमधल्या बोरिवली सारख्या ठिकाणी मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय सर्वसामान्य लोक राहत असताना अशा सरकारच्या जमिनी दिवसा ढवळ्या लुटत असताना आपण त्या बघू शकत नाही. अध्यक्ष महोदय, त्यामुळे माझी महसूल मंत्र्यांना पुन्हा विनंती आहे की या सगळ्या शासकीय जमिनी सर्वेक्षण केलं पाहिजे, संरक्षण केलं पाहिजे, अतिक्रमण असेल तर निष्कासित केलं पाहिजे आणि या गुंडांना कोणतेही अभय न देता या गुंडांवर गुन्हे दाखल केले पाहिजेत अशी माझी मागणी आहे. तिसरा मुद्दा, हा तो मुद्दा असा आहे अध्यक्ष महोदय, गोराईमध्येच MHB कॉलनीच्या जवळ असलेल्या एका सरकारी जागेवर, ज्या सरकारी जागेचा 7/12 केंद्र सरकार दाखवतोय, अशा या केंद्र सरकारच्या जागेवर, ज्याला आपण सॅटेलाइट स्टेशन केंद्र सरकार तिथे बांधू इच्छिते कारण का ही आकाशवाणीची जागा आहे, आणि केंद्र सरकारच्या 7/12 असताना सुद्धा गेले कित्येक वर्ष विचारे कंपाऊंड नावाने तिथे कंपाऊंड उभा आहे. अनधिकृत बांधकाम, स्टुडिओ, व्यावसायिक दुकानं, निवासी गाळे बांधून सरसकट ते विकले जात आहेत. या विचारे कंपाऊंडच्या जागेवर सुद्धा अतिक्रमण झालंय, याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत अध्यक्ष महोदय. आणि सरकार म्हणून आपण निश्चितपणाने या सरकारी सगळ्या केंद्र सरकारच्या जागा या जिल्हाधिकारी यांच्या मार्फत आपण ताब्यात घेतल्या पाहिजेत, संरक्षित केल्या पाहिजेत. आणि माझी महसूल मंत्र्यांना विनंती आहे की आपण याच्यामध्ये निश्चितपणाने एक समिती करावी. बोरिवलीच नव्हे तर संपूर्ण उपनगरामध्ये असलेल्या सरकारच्या जमिनी या संरक्षित केल्या पाहिजेत, कारण का त्याच्यामध्ये आपण अनेक नियोजन करू शकतो, प्रयोजन करू शकतो, योजना आणू शकतो. आणि या योजना कालबाह्य पद्धतीने जर आपण केल्या तर या सरकारच्या सगळ्या जमिनी संरक्षित राहतील. माझी पुन्हा एकदा विनंती आहे की MHB कॉलनीमध्ये सुद्धा असलेल्या सायन्स पार्कची जमीन पुन्हा त्या तिकडे गुंडांनी ती ताब्यात घेतली आहे, कब्जा केला आहे. आणि ज्या ज्या वेळेला आपण निष्कासन करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा पोलीस तिकडे संरक्षण देत नाहीत. म्हणजे म्हाडा पैसे भरतं सरकारला आणि सरकारमध्येच असलेलं पोलीस खातं म्हणतं की आज आमच्याकडे पोलीस संरक्षण देण्यासाठी नाहीत. उत्तर घ्या आता. त्याच्यामुळे मला असं वाटतं हे मुद्दे अध्यक्ष महोदय 2 वर्षापासून उत्तर देतील, पण अध्यक्ष महोदय 2 वर्षापासून प्रलंबित आहे. म्हणजे सरकारच्या जमिनी आपण अशाच सोडायच्या असतील तर मग सगळेच सन्माननीय सदस्य म्हणतील की मग आपण शाळा, कॉलेज, अनेक योजना का राबवतो. अनेक वेळेला आपण इतकी लीज भरतो भूखंडाचं रक्षण करण्यासाठी, आणि त्याच वेळेला गोराई गावामध्ये MTDCची 750 एकर जमीन होती. अध्यक्ष महोदय, बोरिवली हा विभाग असा आहे की जल जंगल जमीन आता फक्त पाताळ शिल्लक आहे. सगळीकडे अतिक्रमण होत असताना MTDCच्या जमिनीवर 156 एकर जमीन मागच्या सरकारमध्ये त्यांनी कबूल केली की 156 एकर जमीन ही अतिक्रमित झाली, म्हणजे सोडून द्यायची. करोडो एकरची सरकारची जमीन ज्याच्यामध्ये पर्यटनाच्या योजना येऊ शकतात, त्या योजना कार्यान्वित न होता या भूमाफियांच्या गळ्यामध्ये ह्या जमिनी गेल्या आहेत. ह्यांच्या घशातून काढून घेण्याची जबाबदारी आदरणीय महसूल मंत्र्यांची आहे. मी माननीय महसूल मंत्र्यांना विनंती करेन की याच्यामध्ये आपण लक्ष देऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून BMC असेल, तिकडे फॉरेस्टच्या लँड्स आहेत, त्यामध्ये पोलिसांचा जो भाग येतो त्या पोलिसांच्या पोलीस स्टेशनला जमीन नाही आहे. म्हणजे अशा पद्धतीने जर सरकारच्या जमिनी लुटत असतील आणि आपण सरकार म्हणून जर गप्प राहणार असू तर मला वाटते की संपूर्ण बोरिवली नाही तर मुंबईमध्ये या भूमाफियांचा सुळसुळाट होईल. याच्यावर निश्चितपणाने आपण कारवाई करा अशी मी मागणी करत आहे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांचं सुरुवातीलाच मी अभिनंदन करेन की जसं या प्रश्नामध्ये, हा प्रश्न तर खऱ्या अर्थाने म्हाडाच्या संदर्भामध्ये आहे आणि याच्यामध्ये BITचा उल्लेख आहे, BDDचा उल्लेख आहे. ज्या प्रमाणामध्ये आणि ज्या पद्धतीने BDDचा विकास केला गेला त्याच धर्तीवर बोरिवली येथे असलेल्या MHB जुनी कॉलनी, ज्याच्यामध्ये जवळजवळ 26 इमारती येतात, 1670 लोक त्यामध्ये राहतात. एका बिल्डरला तो विभाग विकास करण्यासाठी दिला होता, पण गेले 23 वर्ष तो विकास झाला नाही. आणि त्यामुळे या BDDच्या धर्तीवर किंवा गोरेगाव येथील
मोतीलाल नगरच्या धर्तीवर याचा विकास करून त्यामध्ये राहत असलेल्या कुटुंबांना किमान 650 चौरस फूट, कारण का विकासकाने 540 चौरस फूट देण्याचं मान्य केलं होतं. म्हाडाने त्या विकासकाला इरादा पत्र सुद्धा दिलं होतं, पण गेल्या कित्येक वर्षापासून तिथे काम झालं नाही आणि म्हाडाने त्याचं इरादा पत्र रद्द केलं. अतिशय चांगली गोष्ट, सन्माननीय गृहनिर्माण मंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार ते झालं. प्रश्न असा आहे की याच धर्तीवर बीडीडी आणि बीआयटीच्या धर्तीवर त्या जुन्या MHBचा विकास करून त्यामध्ये राहत असलेल्या कुटुंबांना 650 चौरस फुटाची जागा ही शासनाच्या माध्यमातून देण्यात यावी अशी माझी विनंती. सन्माननीय राणे साहेब. अध्यक्ष महोदय, मुंबई महानगरपालिकेच्या शाळांच्या बाबतीतली स्थिती सुद्धा सन्माननीय मंत्री महोदयांनी लक्षात घेण्याची गरज आहे. आपल्या लक्षात असेल की मुंबई शहरातील महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन किंवा अंडी किंवा दूध अशा पद्धतीचं भोजन देण्याची एक व्यवस्था होती, एक योजना होती. त्या योजनेच्या बाबत या सरकारमध्ये आल्यानंतर निश्चितपणाने त्याच्यामध्ये सुधार घडलाय. पण त्या सुधारामध्ये प्रश्न असा आहे अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांकडून ही माहिती मागवली पाहिजे की संपूर्ण मुंबईमध्ये असलेल्या महानगरपालिकेच्या माध्यमिक प्राथमिक शाळांमधली स्थिती काय आहे. त्याच सोबत जवळजवळ महानगरपालिकेचं मुंबईचं दर वर्षाचं शैक्षणिक बजेट 3000 कोटीचं आहे अध्यक्ष महोदय. मग 3000 कोटीचं बजेट असताना महानगरपालिकेच्या शाळांमध्ये जाणारा विद्यार्थी कोणता आहे, तर तो झोपडपट्टीतला आहे, जुन्या इमारतीतला आहे, गरीब विद्यार्थी आहे. मग त्याला गणवेश वेळेवर दिला जात नाही, त्याला पुस्तकं वेळेवर दिली जात नाही आणि अशा पद्धतीने मागच्या सरकारमध्ये 65 कोटी रुपये हे फक्त डागडुजीसाठी वापरले गेले. माझा प्रश्न असा आहे की या वेळेला जेव्हा आपण या नवीन सरकारमध्ये महानगरपालिकेच्या शाळांबाबतची स्थिती जर आपण लक्षात घेतली तर जवळजवळ 20-25 शाळा बनून तयार आहेत, पण त्यामध्ये गेले कित्येक वर्षापासून ना विद्यार्थी आहेत, ना शिक्षक आहेत, ना पालक त्यामध्ये जात आहेत. तर त्या शाळांबाबतची भूमिका महानगरपालिकेच्या आयुक्तांकडून सन्माननीय मंत्री महोदय विचारतील का. त्याच सोबतचा दुसरा प्रश्न असा आहे की मुंबईमध्ये मराठी, हिंदी, कन्नड, तामिळ, तेलुगू अशा मातृभाषेच्या शाळा पूर्वी होत्या, पण आता सर्वसाधारणपणाने विद्यार्थ्यांचा कल हा इंग्रजी शाळांकडे गेलाय. मग ह्या बंद आणि रिक्त झालेल्या शाळांमध्ये आपण SSC बोर्ड, आपण CBSE बोर्ड अशा कोणत्या माध्यमातून या बोर्डाच्या नवीन शाळा निर्माण करणार आहोत याच्याबद्दलची काही योजना महानगरपालिकेच्या आयुक्तांमाध्यमातून सन्माननीय मंत्री महोदयांनी त्याची योजना काही घेतली आहे का. शेवटचा प्रश्न असा आहे की CBSE बोर्डच्या बाबत आता मुंबई पब्लिक स्कूल मागच्या सरकारने सुरू केल्या. या मुंबई पब्लिक स्कूलमध्ये काही ठिकाणी प्राथमिक शिक्षण दिलं जाईल, काही ठिकाणी माध्यमिक शिक्षण दिलं जाईल. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती शाळा जर बदलायची झाली तर त्याची जबाबदारी कोण घेईल. तर मुंबई महानगरपालिकेने एक आराखडा आखला पाहिजे, त्याची योजना निश्चितपणाने केली पाहिजे. जर विद्यार्थी पहिल्या वर्गामध्ये शाळेमध्ये दाखल झाला तर तो 10वी किंवा 12वी पर्यंत त्या शिक्षणासाठी त्या शाळेमध्ये राहील, याची खबरदारी आणि याची उपाययोजना सरकार घेणार आहे का, हा माझा प्रश्न आहे. सुनील राणे. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र विधानसभा नियम 293 अन्वये प्रस्तावावर बोलण्यासाठी मी उभा आहे. सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय श्री एकनाथराव शिंदे साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांचं मी या प्रस्तावाद्वारे सर्वप्रथम मनपूर्वक अभिनंदन करतो. आपण ज्याला म्हणतो की लोकाभिमुख सरकार म्हणजे काय असतं, आपण बघितलं की गेल्या 2.5 वर्षामध्ये या महाराष्ट्रातील जनतेची वाताहत होत असताना आपण बघितली. आणि मग कोरोनाचं नाव देऊन कोरोनाचा काल होता म्हणून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न तसेच ठेवले आणि म्हणून या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी गेल्या 6 महिन्यामध्ये गतिमानतेचं सरकार कसं असतं अध्यक्ष महोदय हे आपण सगळ्यांनी गेल्या 6 महिन्यामध्ये बघितलंय. आणि याचं उदाहरण आजच्या या प्रस्तावामध्ये सांगितलेली ज्या काही गोष्टी आहेत त्याच्याबद्दल मी बोलणार आहे. सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना माहिती आहे मुंबईच्या विषयामध्ये या प्रस्तावामध्ये म्हाडाकडून होणाऱ्या पुनर्विकास होणाऱ्या इमारतीतील गोष्टींबद्दल चर्चा याच्यामध्ये केली आहे. अध्यक्ष महोदय, मुंबईमध्ये जवळजवळ 1,500 ते 2,000 एकरावर म्हाडा वसलाय, किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त वसाहती म्हाडाच्या आहेत. गोरेगाव असेल, कांदिवली असेल, चारकोप असेल, बोरिवली असेल
किंबहुना 16 ते 18,000 जुन्या जीर्ण झालेल्या मुंबईतील इमारत दुरुस्ती मंडळाच्या इमारती आहेत. आणि मग लक्षात आलं की गेल्या 2.5 वर्षाच्या या महाविकास आघाडीच्या सरकारने काय केलं, तर म्हाडाच्या बाबतीमध्ये कोणताच निर्णय घेतला नाही. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल अध्यक्ष महोदय की बोरिवली विधानसभेमध्ये असलेल्या म्हाडाच्या 750 एकरच्या भूखंडावर म्हाडा आहे. अनेक छोटे छोटे विकास केलेले छोटे छोटे क्लस्टर आहेत, छोट्या छोट्या सोसायटी आहेत, हजारोच्या संख्येने सोसायटी आहेत. अध्यक्ष महोदय, त्यामध्ये एक आदर्शवत असं उदाहरण आहे की साधारणतः 92-93 साली म्हाडाने या सोसायट्या विकसित करण्यासाठी भूखंड दिले आणि भूखंड देताना अग्रीमेंट करताना त्यामध्ये 1.5 FSI च्या दृष्टीने बांधकाम करावं असं म्हटलं. ज्या प्रस्तावामध्ये आज आपण मांडलेल्या प्रस्तावामध्ये पुनर्विकासाच्या गोष्टी आहेत आणि वारंवार मागच्या 2.5 वर्षाच्या या महाविकास आघाडीच्या सरकारला आम्ही सांगितलं की 1.5 FSI त्या काळच्या सरकारने म्हटलं होतं आणि त्या सरकारने तो 1.5 FSI दिला, लोकांनी बांधलं. पण गेल्या कित्येक वर्षामध्ये म्हाडाच्या माध्यमातून त्यांना नोटिसा आल्या, 30 लाख भरा, 40 लाख भरा. आणि मला सांगायला आपल्याला अतिशय आनंद होतो की या 6 महिन्याच्या आपल्या शिंदे फडणवीसजींच्या सरकारमध्ये हा 1.5 FSI देण्याचा निर्णय झाला आणि जवळजवळ 67 सोसायट्या गुणिले 30 घरं म्हणजे जवळजवळ 2-2.5 हजार घरांमध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबांना दिलासा देणारा निर्णय या शिंदे फडणवीस सरकारने घेतला. हा बदल आहे. लोकाभिमुख सरकार कशाला म्हणतात? लोकांना ज्या वेळेला असं वाटतं की हे सरकार आपलं आहे, गोरगरिबांचं आहे, सामान्य जनतेचं आहे, सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारं हे सरकार आहे, आपल्याला आश्चर्य वाटेल की याच बोरिवली, चारकोप, कांदिवलीमध्ये ज्या वेळेला इमारती बांधल्या गेल्या तळमजला अधिक 1 आणि तळमजला अधिक 1 बांधल्या गेल्या त्यावेळेला तळमजला खरा नियमित होता. पण गेल्या 2.5 वर्षामध्ये या सरकारकडे आम्ही गेलो, सरकारला म्हटलं की पहिला मजला नियमित करा, पुनर्वसन किंवा पुनर्निर्माण करायचं असेल जर म्हाडाला तर हे सर्वसामान्य गोरगरीब जनता आहे, मराठी लोक त्याच्यामध्ये राहत आहेत, मराठीचा मुद्दा, मुंबईचा मुद्दा उचलला गेला. पण 2.5 वर्ष या सरकारने ढिम्मपणाने, असंवेदनशीलपणाने त्या मुद्द्याकडे बघितलं नाही. आणि या सरकारला म्हणून आम्ही विनंती केली की तळमजला अधिक पहिला मजला नियमित करून सर्वसामान्य लोकांना त्यामध्ये दिलासा देणारा निर्णय शिंदे फडणवीस सरकार घेतील असा मला विश्वास आहे. वेळोवेळी मुंबई शहरातील पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत चर्चा झाली. आपल्या या ठरावामध्ये मुंबईचं नियोजन कसं असावं, मुंबईचा रखडलेला विकास कसा असावा, नियोजन आराखड्याची वेगाने अंमलबजावणी करावी असा प्रस्ताव आपण मांडलात अध्यक्ष महोदय. ज्याला आपण म्हणतो की नियोजन आराखडा असावा म्हणजे काय, तर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी, रस्ते मोठे असावेत. आपल्या सर्वांना माहिती आहे की मुंबई शहरामध्ये जुन्या जीर्ण झालेल्या ड्रेनेजच्या लाईन बदलल्या गेल्या पाहिजेत. आणि असं असताना मुंबईच्या या सर्वात मोठ्या उपनगरामध्ये, पश्चिम उपनगरामध्ये म्हाडाच्या माध्यमातून विकसित झालेल्या भूखंडावरच्या या सर्व सोसायट्यांच्या जुन्या जीर्ण झालेल्या पाईपलाईन बदलण्यासाठी गेले 2.5 वर्ष प्रयत्न केले. प्रत्येक वेळेला बजेटमध्ये आम्ही सांगितलं किमान गोराई, चारकोप या वस्तीसाठी आपण 100 कोटी रुपये द्या, कारण का 2 लाख लोक त्यामध्ये राहतात. सरकारने बघितलं नाही. पण आपल्या या सरकारने गेल्या 6 महिन्यामध्ये प्रस्ताव दाखल करून घेण्याचं काम हे सोपं केलं. हा बदल आहे अध्यक्ष महोदय. मागचं सरकार आणि आताचं सरकारमध्ये बदल काय आहे, तर पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था करण्यासाठी सरकार खऱ्या अर्थाने धोरणात्मक निर्णय घेत आहे. खऱ्या अर्थाने भूमिगत टाक्या बांधण्यासाठीचा निर्णय हे सरकार घेत आहे. पाणी पुरवठा कसा असला पाहिजे, स्वच्छ पाणी कसं आपल्या लोकांना मिळालं पाहिजे, मग म्हाडाच्या अंतर्गत विकास झालेल्या या इमारतींच्या पुनर्निर्माणाचा मार्ग मोकळा करणारे हे सरकार आहे. मला आश्चर्य वाटतं आणखीन एका गोष्टीचं की आपल्याला माहिती असेल सर्वांना, याच सभागृहामध्ये मुंबईच्या अधिवेशनामध्ये एक निर्णय असा झाला की ज्याचा उल्लेख सन्माननीय सदस्य श्री अतुलजींनी केला की गारगाईचा प्रकल्प जो कित्येक वर्ष महानगरपालिका त्याच्यावर काम करत होती आणि तो गारगाईचा प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतला. आणि काय ठरवलं मागच्या सरकारने, तर खारं पाणी गोडं करण्यासाठी किमान 15,000 कोटी रुपयाचा प्रकल्प आणायचा. आणि कुठे आणायचा अध्यक्ष महोदय, तर तो प्रकल्प आणायचा मनोरीच्या गावामध्ये, बोरिवली मतदारसंघाच्या समुद्राच्या पलीकडच्या गावामध्ये मनोरीमध्ये हा प्रकल्प आणायचा. खारं पाणी गोडं करायचं,
पण अध्यक्ष महोदय आश्चर्य वाटेल, या गोराई आणि मनोरीच्या गावामध्ये 25-30 हजार लोक राहतात. मुंबई शहराचा तो एक भाग आहे, पण तिथे कोणत्याच घराला ड्रेनेजची सिस्टीम नाही. आणि मग ड्रेनेजची सिस्टीम नसताना या गोराई आणि मनोरीच्या गावामध्ये खारं पाणी गोडं करण्याचा प्रकल्प आणण्याचा हा तुगलकी घाट घालणारं मागचं सरकार आणि आताचं शिंदे फडणवीसांचं लोकाभिमुख सरकार काय निर्णय घेतला? तर खारं पाणी गोडं पाणी करण्याच्या ऐवजी या सर्व गावांमध्ये ड्रेनेज लाईन नाही. ही सर्व गावातली घरं ही STPच्या म्हणजे सेप्टिक टँकच्या धर्तीवरच आज काम करतायत. आणि म्हणून पहिला मलनिस्सारण शुद्धीकरण प्रकल्प हा मनोरीमध्ये आणण्याचा निर्णय या शिंदे फडणवीस सरकारने घेतला, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आहे. अध्यक्ष महोदय, या सरकारचं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे. कारण का अनधिकृत बांधकामाबाबतची भूमिका मागच्या सरकारची काय होती? एका बाजूला सरकारच्या जमिनी बिल्डरांच्या घशामध्ये गेला, एका बाजूला सरकारच्या जमिनी दिवसा ढवळ्या भूमाफियांनी लुटल्या. अध्यक्ष महोदय, कोणच निर्णय घ्यायला तयार नव्हतं. मी अभिनंदन करतो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री सन्माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांचं. होय, त्यांनी निर्णय घेतला. मागच्या वेळेला ज्या भूमाफियांच्या हातामध्ये गेलेल्या सरकारच्या जमिनी काढून घेण्याचा निर्णय झाला. जुन्या MHBचा विकास असेल किंवा नवीन MHB कॉलनीचा विकास असेल, सर्वसामान्य जनतेला परवडणारी घरं याच सरकारमध्ये मिळू शकतात, हा विश्वास जनतेला आहे. आणि मग मागच्या सरकारने काय केलं होतं अध्यक्ष महोदय तुम्हाला सांगतो. BDD चाळीचा विकास ज्याच्यासाठी आम्ही 11-12 वर्ष लढा दिला. अध्यक्ष महोदय, हेच सरकारमधले लोक, मागच्या सरकारमधले लोक म्हणत होते की BDD चाळीचा विकास होणार नाही. मी अभिनंदन करेन पुन्हा एकदा देवेंद्रजी यांचं. काय केलं ते 160 चौरस फुटामध्ये राहणारा मध्यमवर्गीय नागरिक, गोरगरीब जनता, मराठी माणूस, या मराठी माणसाला 160 चौरस फुटाच्या ऐवजी 500 चौरस फुटाचं घर मोफत देण्याची योजना ही आमच्या सरकारने दिली. आणि त्यामध्ये राहत असलेल्या पोलिसाच्या घराबाबतची भूमिका होती. अध्यक्ष महोदय, एक नाही 2-2 पिढ्या त्या घरामध्ये राहिल्या. एका बाजूला त्या BDD चाळीमध्ये घुसलेला नागरिक, त्याला 17 रुपये भाडं, पण त्याच BDD चाळीमध्ये राहत असलेल्या पोलिसाच्या 2-2 पिढ्या 15-15 हजार रुपये प्रति महिना भरत होत्या. त्या पोलिसाला सुद्धा घर देण्याचा ऐतिहासिक निर्णय हा याच सरकारमध्ये असलेल्या उपमुख्यमंत्री सन्माननीय श्री देवेंद्रजींनी घेतला. आणि ज्याला आपण म्हणतो की पाया जर देवेंद्रजीने रचला तर त्या इमारतीचा कळस, त्या मंदिराचा कळस हा सन्माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदेजींनी रचला. मागच्या सरकारने काय केलं होतं अध्यक्ष महोदय? वाटतं आपल्याला या पोलिसांबद्दल. मागच्या सरकारने केलं होतं की पोलिसाला 50 लाख रुपयामध्ये घरं देऊ. आम्ही त्यावेळेला आंदोलन केली, धरणे दिले आणि सांगितलं जो पोलीस या महाराष्ट्राला सर्वात मोठं वैभव प्राप्त करून देतो, सुरक्षा देतो, आणि या सुरक्षा देणाऱ्या आपल्या पोलिसाला तुम्ही 50 लाख रुपयामध्ये घर देताय, हे आम्हाला मान्य नाही. 25 लाख रुपयामध्ये सुद्धा मान्य नाही. आणि या सभागृहामध्ये मुंबईच्या सन्माननीय एकनाथराव शिंदेजीने मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिली घोषणा केली तर BDD चाळीमध्ये राहत असलेल्या पोलिसाला 15 लाखामध्ये घर उपलब्ध करून दिलं. हा ऐतिहासिक निर्णय घेतला गेला. अध्यक्ष महोदय, शेवटचा मुद्दा आहे. मागच्या सरकारने काय केलं तर ज्या मुंबई शहराला वरळी डेअरी मधून कधी काळी 10 लाख लिटर दुधाचा पुरवठा होत असे आणि मुंबईमध्ये वरळी डेअरीचं नाव असं होतं की त्या वरळी डेअरी मधून दूध आलं की लोक आनंदित होत असत. पण गेल्या सरकारने काय केलं तर या वरळी डेअरीला नवीन मत्स्यालय करू म्हणून 1000 कोटी रुपयाचं अनुदान देण्यात आलं. मी पुन्हा एकदा अभिनंदन करेन या सरकारचं, शिंदे फडणवीस सरकारचं, की ते 1000 कोटी रुपये रद्द केले आणि तो मत्स्यालयाचा प्रकल्प रद्द केला आणि पुन्हा एकदा ती डेअरी पुनर्जीवित करावी म्हणून प्रयत्न करणारं आमचं सरकार आहे. आणि त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय, शेवटचा मुद्दा आहे. पोलीस आधुनिकीकरणासाठी या सरकारने मुंबई शहरातील पोलीस ठाणे असतील, मुंबई शहरातील पोलिसांची निवासस्थानं असतील, मुंबईच नव्हे तर पुणे, पिंपरी चिंचवड येथील शहरांमध्ये आधुनिकीकरणाच्या दृष्टीने CCTV कॅमेऱ्याचं जाळं निर्माण करण्यासाठी 125 कोटी रुपये दिले. मागच्या सरकारमध्ये पोलिसांविषयी आस्था बाळगण्याचं खोटं आश्वासन देणारं पूर्वीचं सरकार आणि आत्ताचं आपलं
पोलिसांना न्याय देणारं सरकार की पोलिसांसाठी मुंबई शहरामध्ये नवीन पोलीस ठाणी असतील, पोलिसांची निवासस्थानं असतील, याच्यासाठी 50 कोटी रुपयाचं अनुदान आणि काम सुरू करण्याचा मार्ग सुद्धा त्यांनी सुरू केला. अध्यक्ष महोदय, कशाला विकास म्हणतात? गतिमानतेचा विकास करण्याचं काम, मग शेती असेल, पाणी असेल, आरोग्य असेल, जलसिंचन असेल, जलसंधारण असेल की वन खातं असेल, प्रत्येक खात्यामध्ये गेल्या 6 महिन्यामध्ये गतिमानतेने कारभार करणारं हे आपलं सरकार निश्चितपणाने महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम केल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास व्यक्त करतो आणि या प्रस्तावाला माझं समर्थन देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझा प्रश्न असा आहे अध्यक्ष महोदय की फक्त आरे कॉलनीमध्येच आदिवासी आहेत हा एक समज आहे. माझा प्रश्न असा आहे या सन्माननीय मंत्री महोदयांना की मुंबईच्या आदिवासी विभागामध्ये किंबहुना आरे कॉलनी असेल, नॅशनल पार्क असेल, बोरिवलीमध्ये समुद्राच्या पलीकडे सुद्धा आदिवासी आहेत. 9 पाडे आदिवासी या बोरिवली मतदारसंघामध्ये आहेत. आणि याच्यामध्ये माझा पहिला प्रश्न आहे की कधीतरी येणाऱ्या महिन्यामध्ये, 2 महिन्यामध्ये, 3 महिन्यामध्ये सन्माननीय मंत्री महोदय मुंबईतील आदिवासी विभागामध्ये दौरा करणार आहेत का? हा पहिला प्रश्न. करायलाच पाहिजे अध्यक्ष महोदय, प्रश्न समजतील कसे? दुसरा प्रश्न असा आहे की पाणी, शिक्षण, रोजगार याबाबत योजना आपण देतो, निधी देतो. माझा प्रश्न फक्त आदिवासी विकास विभागाशीच संबंधित आहे, त्याच्यामध्ये 9 विभाग येत नाहीत. आणि त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी जुईपाडा विभागामध्ये बोरिवलीच्या पलीकडे, खाडीच्या पलीकडे लोक अक्षरशः वणवण फिरतात अध्यक्ष महोदय, पाणी मिळत नाही. रोजगार आणि शिक्षणाच्या बाबतीत, रोजगाराच्या बाबतीत काय करतो आदिवासी? या मुंबई शहरातला, मुंबईच्या पलीकडचा शहरी भागात राहत असल्या कारणाने त्याला रोजगार मिळत नाही. आपण म्हणतो तो शहरी भागात आहे आणि तो काय करतो? दिवसभर खेकडे पकडण्याचं काम करतो. आपण म्हणतो की त्याच्या घरामध्ये असलेल्या मुलीला शिक्षणाची शिष्यवृत्ती आपण देतो. अध्यक्ष महोदय, शिष्यवृत्तीचे 350 रुपये सुद्धा आपण देऊ शकत नाही का? तर आपली योजना काय सांगते तर त्यांच्याकडे 1950चा दाखला पाहिजे. अध्यक्ष महोदय, दाखला मिळू शकत नाही, आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि अशा वेळेला अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की मुलींचं शिक्षण झालं पाहिजे. आदिवासींच्या घरामध्ये असलेली मुलगी शिकली पाहिजे, मोठी झाली पाहिजे. मग त्याच्यासाठी आपण शिष्यवृत्ती योजना आणणार का? एक, रुग्णालय नाही, नर्सिंग होम नाही, गर्भवती महिलांना समुद्राच्या पलीकडून या साईडला यावं लागतंय. अनेक वेळेला असं होतं की प्रसूती रिक्षामध्ये होते. अध्यक्ष महोदय, कोणतीच सुविधा जर या पाड्यांमध्ये आपण देणार नाही, निधी आपण प्रश्न विचारा, राणे साहेब प्रश्न विचारा. बरंच काम करा, शेवटचा दिवस आहे आज. नाहीतर मी पुढे उत्तर घेतो आणि पुढे चालतो. 1 मिनिट 12 सेकंद झालेत फक्त. नाही पण त्याला 12 मिनिटं झाले लक्षात दिलं. 1 मिनिट 12 सेकंदामध्ये इतका मोठा आदिवासी प्रश्न घ्या ना, प्रश्न घ्या ना, प्रश्न घ्या ना. मग प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं पाहिजे की घराच्या बाबतीत, आदिवासी घरांच्या बाबतीतला प्रश्न. अध्यक्ष महोदय, आपण 1 तास प्रश्न वेळ घ्या ना, देतो, प्रश्न घ्या. एक आदिवासीच्या प्रश्नावर आपण बोलायला देणारच नाही. मग राहू दे, चला. अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री महोदयाने उत्तर दिलं, त्याच्यामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग याच्याबद्दल उत्तर दिलं. माझं म्हणणं असं आहे की त्यांनी वाचताना आदिवासी विकास विभागामध्ये 19-20 80%, 20-21 83%, 21-22 81% हे वाचलं त्यांनी. पण सन्माननीय मंत्री महोदयांनी 22-23 मध्ये आदिवासी विकास विभाग फक्त 36% खर्च झाला अध्यक्ष महोदय. आणि ज्या ओबीसीच्या शिष्यवृत्तीची गोष्ट त्यांनी सांगितली किंवा योजना सांगितली, अध्यक्ष महोदय, आदिवासी विकास विभागामध्ये लहान मुलींच्या शिष्यवृत्तीसाठी किंवा त्यांच्या शिक्षणासाठी जो निधी प्रस्तावित आहे तो वापरलाच गेला नाहीये. म्हणजे 36% वापरला आहे, 63% निधी अध्यक्ष महोदय 3 महिने राहिले आहेत. तर त्या 3 महिन्यामध्ये हा निधी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक याच्यासाठी कसा वापरणार याचं नियोजन त्यांनी केलंय का? याचं उत्तर त्यांनी द्यावं.